नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एमपीसीएल वरती. तर मित्रांनो, आपण कंबाईंड पीवायक्यू अनालिसिसची जी एक रिव्हिजन सिरीज सुरू केली होती, त्यामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तो 30 लेक्चर घेऊन आपण पूर्ण केलेला आहे. महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो सुद्धा आपला आता संपत आहे, कारण आपला आजचा टॉपिक आहे 16वा महाराष्ट्रातील समाजसुधारक. आपण 15 टॉपिक पूर्ण केलेले आहेत आणि आजचा आपला लास्टचा टॉपिक आहे, त्यामध्ये आयोगाचे 50 प्रश्न आलेले आहेत. हा टॉपिक आपण दोन त्या ठिकाणी पार्ट करून डिवाइड केलेला आहे. 25-25 प्रश्न आपण दोन पार्टमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून असंच फ्री ऑफ कॉस्ट क्वालिटी कंटेंट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. काही विद्यार्थ्यांचे डाऊट असतात की आम्हाला लेक्चरची नोटिफिकेशन लेट येते. मित्रांनो, काही युट्यूबच्या फीचर्समुळे, काही अपडेट्समुळे लेक्चरची नोटिफिकेशन तुम्हाला लेट येत असेल तर तुम्ही चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये आपलं एमपीएससी गर्ल व्हॉट्सअप चॅनल आहे, तर ते जॉईन करून घ्या आणि त्याचं नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे इकडे लेक्चर पडल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा विदिन सेकंदामध्ये त्याची नोटिफिकेशन जी आहे ती येणार आहे. आणि लेक्चर कुणासाठी आहे, तर ज्यांनी ऑलरेडी कंबाईनचा सिलेबस हा एकदा तरी वाचलेला असावा, म्हणजे प्रॉपर एक रिडिंग जर तुमची कंप्लीट असेल तर तुम्ही जे आहे लेक्चर करू शकता. किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी 5th एडिशन आहे किंवा तुम्ही हँडरिटन तुमच्या नोट्स काढलेल्या असतील तर यामध्ये जर एखादा एक्स्ट्रा पॉईंट्स तुम्हाला वाटत असेल तर तो तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे, व्हॅल्यू एडिशन करायची आहे. तर मित्रांनो, चला तुमचा थोडाही वेळ न घेता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजचा आपला 16वा टॉपिक आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक. तर कंबाईन 2023 आलेला पहिला प्रश्न आहे की डॅश डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशाकडून खादीचा पोशाख घालून सन 1877 मधील दिल्ली दरबारामध्ये हजेरी लावली. तर हा एकदम सोपा प्रश्न होता. गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपण सार्वजनिक काका सुद्धा म्हणतो, ते याचं उत्तर आहे पहिला त्या ठिकाणी ऑप्शन. आता गणेश वासुदेव जोशी यांच्याबद्दल आपण माहिती सविस्तर बघूया. त्यांचं नाव आहे गणेश वासुदेव जोशी. त्यांचा जन्म 9 एप्रिल 1828 सातारा या ठिकाणी झालेला आहे. नोकरीनिमित्त त्या ठिकाणी ते पुण्यात आले. पुण्यातच त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. वासुदेव बळवंत फडके यांची वकीलपत्र सरकारच्या दबावामुळे कोणी घेत नव्हतं, म्हणून त्यांनी ते स्वतः स्वीकारलं होतं. वासुदेव बळवंत फडके कोण होते हे आपण 1857चा उठाव बघताना त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे. त्यांचं वकीलपत्र कोणी स्वीकारलं, तर गणेश वासुदेव जोशी, आपले सार्वजनिक काका. भारतात बघा, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी पुणे येथे सनदशीर मार्गाने कार्य करणारी सार्वजनिक सभा आणि औंचेस श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली 2 एप्रिल 1870 त्यांनी स्थापन केली. बघा, आता हे वाक्य बघा की महाराष्ट्रामध्ये त्यांनी पुणे या ठिकाणी सनदशीर मार्गाने कार्य करणारी सार्वजनिक सभा जी आहे ती श्रीमंत श्रीनिवासराव पंत यांच्या अध्यक्षतेखाली कधी सुरू केली, 2 एप्रिल 1870. तुम्हाला साल लक्षात ठेवायचा आहे आणि कुणाच्या अध्यक्षतेखाली सुरू केली आणि कुणी सुरू केली या गोष्टी लक्षात ठेवा. पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी 1871 साली श्री विचारवती ही संस्था स्थापन केली आहे. श्री विचारवती संस्था कुणाची आहे, पत्नी ज्या आहेत सार्वजनिक काका यांच्या सरस्वतीबाई यांनी सुरू केली होती 1871. 1877 साली भरलेल्या राजदरबारात उपस्थित ते होते. तेथे डिक्लेरेशन ऑफ राईट्स या मानपत्राचे वाचन त्यांनी केले. सभेमार्फत जनतेच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे आहे ते सार्वजनिक काका यांनी केलं. 1876 ते 77 मधील दुष्काळाचा फार मोठा फटका महाराष्ट्राला बसला. त्यावेळी शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळवून त्यांनी दिली. स्वतः हाताने विणलेल्या खादीचा वेश परिधान करून राजदरबारामध्ये जो 1877 भरला होता, त्यावेळेला गणेश वासुदेव जोशी स्वतः उपस्थित होते. रेल्वे उताराचे प्रश्न असतील, त्यानंतर संस्थानिकांचे अधिकार असेल, राज्यातील दंगे याबाबत सरकारला सल्ले देऊन लोकहितांचे कार्य त्यांनी केले. स्वदेशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो 25 जुलै 1880 झालेला आहे. बघा, त्यांचा जन्म 9 एप्रिल 1828 आणि मृत्यू जो आहे 25 जुलै 1880 झालेला आहे. दुसरा प्रश्न आहे की खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. बघा, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला समाजसुधारकांमध्ये दिसतात. समाजसुधारकांचा म्हणजे त्यांना जर एखादी पदवी मिळाली असेल त्यावरती प्रश्न असतो. त्यांनी एखादी संस्था संघटना स्थापन केली असेल ती कधी केली, कुणाच्या अध्यक्षतेखाली केली, कोठे केली, त्यानंतर त्यांना सहकार्य कुणी केलं, अशा पद्धतीचे प्रश्न असतात. एखादं वृत्तपत्र सुरू केलं असेल त्यावरती प्रश्न असतो. ते कशामध्ये होतं, इंग्रजी होतं म्हणजे मराठी होतं, पाक्षिक होतं, साप्ताहिक होतं, दैनिक होतं, अशा पद्धतीचे प्रश्न समाजसुधारकाच्या अंतर्गत विचारले जातात. तर बघा, मराठीतील पहिले पत्रकार, अक्कलकोटच्या युवराजाचे त्या ठिकाणी शिक्षक, मराठी वृत्तपत्राचे जनक त्यांना म्हणतात आणि कुलाबा वेधशाळेचे संचालक. आता 2022चा हा प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. मराठीतील पहिलं पत्रकार म्हटलं आणि मराठी वृत्तपत्राचे जनक म्हटलं की आपल्याला लगेच डोळ्यासमोर नाव आलं पाहिजे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर. तर त्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, बाळशास्त्री जांभेकर. आता बघा, बाळशास्त्री जांभेकर यांचा कार्यकाळ आहे 1812 ते 1846. त्यांचा जन्म रत्नागिरीतील राजापूर या ठिकाणी पोंभुर्ले इथे झालेला आहे. रत्नागिरीतील राजापूर तालुका आणि पोंभुर्ले या ठिकाणी त्यांचा जन्म जो आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा 6 जानेवारी 1812 झाला.
तर मित्रांनो, त्यांची ओळख महाराष्ट्राचे आद्य ऋषी, व्यासंगी पंडित, राष्ट्रजागृतीचे अग्रदूत आणि मराठी वृत्तपत्राचे जनक असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. भगवत भाषा मराठी, इंग्रजी, संस्कृत, गुजराती, कानडी, बंगाली, फारसी तसेच गणित आणि ज्योतिषशास्त्र त्यांनी प्रो अर्लीवार यांच्याकडून अवगत केल्या होत्या. सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. त्यानंतर 1830 मध्ये ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव आणि त्यानंतर 1832ला त्या ठिकाणी काय झाले, सेक्रेटरी सुद्धा झाले. तर कोणत्या सोसायटीचे? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये गणिताचे पहिले असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाले. नेक्स्ट टाइमला जर विवरणावरून व्यक्ती ओळखा प्रश्न आला तर ते 4 जे आहे विधान सोडून हा विधान तुम्हाला टाकू शकतात. एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये गणिताचे पहिले असिस्टंट प्रोफेसर होते तर बाळशास्त्री जांभेकर आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर कुलाबा वैशाळेचे संचालक म्हणून त्यांनी कार्य केलं. बाळशास्त्री यांनी पाश्चात्य ज्ञान आणि इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला. तरी हिंदू संस्कृती आणि धर्माचा अभिमान त्यांना होता, म्हणूनच त्यांनी शुद्धीकरण चळवळ सुद्धा चालवली होती. जगन्नाथ शंकर शेट यांना बाळशास्त्रींनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या तावडीतून सोडवलेलं होतं. कुणाच्या? जगन्नाथ शंकर शेट यांना बाळशास्त्रींनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या तावडीमधून वाचवलेला आहे. स्त्री शिक्षणाचे ते पहिले पुरस्कर्ते होते. बालविवाह, पुनर्विवाह, सती प्रथा याबद्दल सर्वप्रथम लिखाण जे आहे ते बाळशास्त्री जांभेकरांनी केलेलं आहे. तर मित्रांनो, स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते म्हटलं की आपल्या समोर सावित्रीबाई फुले, महात्मा फुले अशा पद्धतीने ऑप्शन देतील, पण आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहेत, हे लक्षात ठेवा. दर्पण हे मराठीतील पहिलं वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारी 1832ला सुरू केलं. तसंच दिग्दर्शक हे मासिक सुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे. 1840 मध्ये त्यांची जस्टिस ऑफ द पीस ही पदवी त्यांना मिळालेली आहे. 1840ला जस्टिस ऑफ द पीस कुणाला मिळाला? तर बाळशास्त्री जांभेकरांना मिळाला. तुम्हाला साल लक्षात ठेवा, सालावरून तुम्हाला आयोग, कारण जस्टिस ऑफ द पीस खूप जणांना मिळालेला आहे. त्यानंतर केसरी हिंद सुद्धा 1919, 1915, 1919ला पंडिता रमाबाई, 1915ला महात्मा गांधी. त्यामुळे अशा पद्धतीने सालच लक्षात ठेवा. नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची जांभेकरांनी स्थापना केली. शेषाद्री प्रकरण यांच्याच काळामध्ये घडलेला आहे. त्यांचा मृत्यू 17 मे 1846ला बनेश्वर या ठिकाणी झालेला आहे. त्यांचा जन्म कुठे झाला होता? रत्नागिरी, राजापूर तालुक्यामध्ये पोंभुर्ले या ठिकाणी, आणि मृत्यू त्यांचा बनेश्वर या ठिकाणी झालेला आहे. तिसरा प्रश्न आहे की कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी विवाह केला? तर मित्रांनो, त्याचं उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. बघा, धोंडो केशव कर्वे यांचा कार्यकाळ 1858 ते 1962 आहे. त्यांचा जन्म हा शेरवली 18 एप्रिल 1858ला झाला. त्यांचं नाव जे आहे धोंडो केशव कर्वे होतं. प्राध्यापक बघा, ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित विषय शिकवायचे. विधवेशी त्यांनी पुनर्विवाह 1893ला केला होता. पहिला विवाह राधाबाई सोबत झाला. पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या शारदा सदनातील आनंदीबाई गोदूबाई यांच्यासोबत त्यांचा झाला. त्यानंतर या पुनर्विवाहाच्या निमंत्रक पत्रिकेवर सह्या ज्या आहेत ते गोपाळ गणेश आगरकर आणि रा बी जोशी यांनी केलेल्या होत्या. तर त्यांनी पहिला विवाह राधाबाईंसोबत केला आणि दुसरा जो आहे तो शारदा सदनामधील ज्या आनंदीबाई होत्या यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला आणि त्याच्यावरती सह्या ज्या आहेत आगरकर आणि जोशी यांनी केलेल्या आहेत. त्यांचे स्त्री शिक्षण विषयक कार्य जर आपण बघितले तर विधवा विवाहोत्तेजक मंडळी 31 डिसेंबर 1893ला वर्धा या ठिकाणी विधवा पुनर्विवाहासाठी जनमत तयार करण्यासाठी त्यांनी केली. विधवांचा पुनर्विवाह घडवून आणण्यासाठी स्थापन केली. पण 1895 मध्ये या संस्थेचं नाव विधवा विवाह प्रतिबंधक निवारण मंडळी हे नाव दिलं. 1899 पर्यंत या संस्थेचे ते सचिव होते. अनाथ बालिकाश्रम पुण्यातील राव बहादूर भिडे यांच्या वाड्यामध्ये 14 जून 1896 रोजी स्थापन करण्यात आलं. पुढे नामकरण हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं त्याचं करण्यात आलेलं आहे. त्याचे अध्यक्ष भांडारकर आणि सचिव जे आहेत ते कर्वे स्वतः होते. अनाथ बालिकाश्रम पुण्याला राव बहादूर भिडे यांच्या वाड्यामध्ये 14 जून 1896ला स्थापन करण्यात आलं होतं. त्याचं नाव नंतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्था झालं. त्याचे अध्यक्ष कोण? भांडारकर आणि सचिव कोण आहेत? तर स्वतः धोंडो केशव कर्वे आहेत. महिला विद्यालय 1907ला त्यांनी हिंगणे पुणे या ठिकाणी स्थापन केलं. निष्काम कर्म मठ 1908ला लोकसेवेसाठी आणि स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी संस्थेचं सर्वस्व अर्पण करून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी त्यांनी निष्काम कर्म मठ जे आहे 1908ला त्या ठिकाणी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलं. महिला विद्यालय 3 जून 1916. तर बघा, 3 जून 1916चं महिला विद्यालय जे आहे स्वतंत्र महिलांसाठी असणारे भारतातील पहिलंच विद्यापीठ आहे. त्यामुळे लक्षात ठेवा 3 जून 1916 तारीख आहे. प्रेरणा जपान महिला विद्यापीठातून घेतली. 1920ला विद्यापीठाचं नामकरण श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी तर अशा पद्धतीने करण्यात आलं SNDT. कारण काय तर सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ 15 लाख रुपयांची देणगी विद्यापीठाला दिली होती, म्हणून त्याचं नाव नंतर महिला विद्यापीठ जे होतं
3 जून 1916 त्याचं नामांतर नंतर कशात करण्यात आलं, तर 1920 श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असं करण्यात आलेलं आहे. महिलाश्रम 1915 स्त्री उद्धार व स्त्रियात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी विधवा महिलांसाठी जे आहे तर महिलाश्रम सुरू केलं. महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ 1936 ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कर्वेंनी स्थापन केलेला आहे. समता मंच 1 जानेवारी 1944 रोजी जातीभेद अस्पृश्यता निर्मूलनासाठी स्थापन केलं. मुखपत्र मानवी समता आणि बघा समता मंच 1 जानेवारी 1944 आहे. जातीभेद अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी स्थापन केलं होतं आणि त्याचं मुखपत्र आहे मानवी समता. समता मंचाचे पुढे रूपांतरण जाती निर्मूलन संस्थेमध्ये झालेलं आहे. कोणती संस्था असेल तर त्या संस्थेची म्हणजे स्थापना कधी झाली आणि त्याचं नामकरण नंतर काय झालं या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. मिळालेले सन्मान त्यांना बघा डी.लिट. बनारस हिंदू विद्यापीठ 1942 त्यानंतर पुणे विद्यापीठ 1951, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ 1954, पद्मभूषण त्यांना भेटला भारत सरकारचा 1955, एल.एल.डी.टी. बघा एल.एल.डी. मुंबई विद्यापीठ 1957, भारतरत्न भारत सरकारकडनं 1958 कडे. तर स्त्री शिक्षण विषयक कार्याबद्दल व पुनर्विवाह विषयक कार्याबद्दल त्यांना 1958 भारत सरकारकडनं भारतरत्न सुद्धा मिळालेला आहे. त्यांना बघा भारतरत्न आणि पद्मभूषण हे 2 पुरस्कार कर्वे यांना मिळालेले आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न आहे की अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण? तर मित्रांनो आनंदीबाई जोशी. आपल्याला माहितीये आनंदीबाई जोशीवरती आपण आनंदी गोपाळ पिक्चर सुद्धा आहे. जन्म त्यांचा 31 मार्च 1865 चा आहे कल्याण या ठिकाणी. 1883 वुमन्स मेडिकल कॉलेज फिलाडेल्फिया अमेरिका येथे त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर त्या पेनसिल्वानिया विद्यापीठातून MD उत्तीर्ण झाल्या. त्यांचा विषय होता प्रसूतीशास्त्र. आनंदीबाई या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. भारतात परतल्यावर त्यांनी कोल्हापूर संस्थानातील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये चिकित्सक म्हणून कार्य केलेलं आहे. तर 2023 प्रश्न समाजसुधारकांवरती आहे. 2022 सुद्धा प्रश्न समाजसुधारकांवरती ग्रुप बी ला होता. ग्रुप सी ला 2 प्रश्न समाजसुधारकांवरती आहे. बघा आनंदीबाई जोशींवरती एक आहे आणि 5वा प्रश्न आहे की 1918 मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर सयाजीराव गायकवाड. 1928 बघा 1918 जे अस्पृश्यता निवारक परिषद स्थापन झाली होती त्याच्या अध्यक्ष सयाजीराव गायकवाड आहेत. सयाजीराव गायकवाड यांचा जन्म 11 मार्च 1863 कौलाने जिल्हा नाशिक या ठिकाणी झाला. त्यांचं पूर्ण नाव गोपाळ काशीराव गायकवाड हे होतं. गोपाळरावांना खंडेराव गायकवाडांच्या विधवा पत्नी जमनाबाई यांनी दत्तक घेऊन त्यांचे नाव सयाजीराव असं ठेवलं होतं. जानेवारी 1877 मध्ये दिल्ली दरबार भरला होता. त्यात सयाजीरावांना फर्जत ई खास ई दौलत ई इंग्लिश या ब्रिटिश साम्राज्याचा लाडका पुत्र हा किताब दिला गेला होता. बघा आतापर्यंत आपल्याला दिल्ली दरबारावरती प्रश्न सार्वजनिक काकांविषयी विचारला जातो, पण हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की कुणाला किताब देण्यात आला होता ब्रिटिश साम्राज्याचा लाडका पुत्र असा, तर सयाजीराव गायकवाड. त्यांचं नाव गोपाळ काशीराव गायकवाड सुद्धा आहे. त्याननंतर बडोदा संस्थानाचे त्यावेळचे दिवाण राजा सर टी माधवराव यांच्याकडून महाराजांनी राजकारणाचे शिक्षण घेतले. 1880 रोजी महाराजांनी काउटेस ऑफ डफरिन हे रुग्णालय बांधलं. त्यांचे उद्घाटन जे आहे ते डफरिन यांनी केलं होतं. गव्हर्नर जनरल होता. आपल्या संस्थांमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करणारं भारतातील पहिलं राज्य म्हणजे बडोदा संस्थान होतं अमरेली जिल्ह्यामध्ये. 1905 बालविवाह प्रतिबंधक कायदा बडोदा संस्थानामध्ये लागू करण्यात आला होता. त्यानंतर 23 मार्च 1918 अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष हे स्वतः सयाजीराव गायकवाड होते. या परिषदेमध्ये सामाजिक गुलामगिरीचा त्याग करण्याचं आवाहन महाराजांनी केलं होतं. 1922 बँक ऑफ बडोदाची स्थापना केली. इटलीच्या प्रवासात महाराजांची मुसोलिनी यांच्याशी भेट झाली. शिकागो येथे भरलेल्या सर्व धर्म समभाव या परिषदेचे अध्यक्षस्थान महाराजांनी भूषवलं होतं. त्यानंतर शिष्यवृत्ती देण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. त्यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता. बघा वीरा शिंदे आणि आंबेडकर यांचं नाव लक्षात ठेवा. राज्यातील जमिनीची योग्य प्रतवारी करण्यासाठी लँड सर्व्हे सेटलमेंट हे खाते त्यांनी सुरू केलं. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा असे पंडित मदन मोहन मालवीय यांनी म्हटलेलं आहे. तर सयाजीराव गायकवाड यांना खालीलपैकी कुणी हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा असं म्हटलं तर मदन मोहन मालवीय यांचं नाव लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ग्रुप बी 2022 समाज सुधारकांवरती प्रश्न होता. डॉक्टर भाऊदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? तर मित्रांनो विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते डॉक्टर भाऊदाजी लाड. तर बघा डॉक्टर भाऊदाजी लाड यांचा कार्यकाळ आहे 1824 ते 1874.
त्यांचं पूर्ण नाव रामचंद्र विठ्ठल लाड असं होतं. त्यांचा जन्म सप्टेंबर 1824 गोवा या ठिकाणी मांजरे येथे झालेला आहे. बॉम्बे असोसिएशनचे ते प्रथम सचिव होते. बघा, बॉम्बे असोसिएशनची स्थापना जी आहे 26 ऑगस्ट 1852 झाली होती आणि त्याचे पहिले सचिव हे डॉक्टर भाऊदाजी लाड होते. 1845 साली ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तेथूनच त्यांनी डॉक्टर ही पदवी घेतलेली आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष ते होते. आता ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कुणी केली हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्यांनी कुष्ठरोगावर एक चांगलं औषध शोधून काढलं म्हणून त्यांना धन्वंतरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. स्त्री शिक्षणाचा आणि विधवा विवाहाचा पुरस्कार त्यांनी केला. 1869 मध्ये वेणुबाईंचा पुनर्विवाह पांडुरंग करमकर यांच्याशी झाला तेव्हा भाऊदाजी लाड यांनी हजेरी लावली होती. 1859 साली मांडण्यात आलेल्या लायसेन्स बिलाला त्यांनी विरोध केला होता. तर लायसेन्स बिलाला त्यांनी पाठिंबा दिला असं विधान जर आयोगाने दिलं तर ते चुकीचं असेल. त्यांनी लायसेन्स बिलाला त्या ठिकाणी विरोध केला होता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपला 7वा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. त्यामध्ये आपल्याला एका साईडला समाज सुधारकांचे नावं आणि दुसऱ्या साईडला जे आहे तर त्यांनी स्थापन केलेल्या संस्था संघटना दिलेल्या आहेत. तर आपल्याला माहिती बघा, बाळशास्त्री जांभेकर. आता इकडे बघा, विधवा गृहाची स्थापना, स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते, पुनर्विवाह उत्तेजक मंडळ आणि अनाथ बालकाश्रम. तर याचं उत्तर अच असेल, 2 नंबर ऑप्शन. स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते बाळशास्त्री जांभेकर आहेत. आता बाळशास्त्री जांभेकरांबद्दल आपण जर माहिती घेतली तर त्यांना दर्पणकार म्हणतात. 1812 ते 1846 त्यांचं कार्यकाळ आहे. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 राजापूर रत्नागिरी या ठिकाणी पोंभुर्ले येथे झाला. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून 1830 मध्ये त्यांची नियुक्ती झाली. दर्पण मध्ये बघा, मराठीतील पहिलं वृत्तपत्र शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईमध्ये त्यांनी पाक्षिक स्वरूपामध्ये, नंतर ते साप्ताहिक झालं. मेसेंजर प्रेस मध्ये इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये ते छापलं जायचं. जिओग्राफिकल सोसायटी ऑफ इंग्लंडच्या मुंबई शाखेचे ते सदस्य होते. विधवा विवाहाचा पुरस्कार केला. तसेच बालविवाह, सती प्रथा याला त्यांनी विरोध केलेला आहे. ते फक्त विधवा विवाहाचेच पुरस्कर्ते होते, हे लक्षात ठेवा. बालविवाह आणि सती प्रथा याचा त्यांना विरोध होता. त्यांना स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते, आद्य इतिहास संशोधक, सुधारणावाद्यांचे प्रवर्तक आणि दर्पणकार असं म्हटलं जातं. 1840 त्यांना जस्टिस ऑफ द पीस मिळालेला आहे. ही पदवी दिग्दर्शनाच्या प्रस्तावनेत लिहिलेल्या लेखामुळे दिली गेली होती. शेषाद्री प्रकरण श्रीपती व नारायण शेषाद्री यांनी ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली होती. त्यांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतलं होतं, त्यालाच शेषाद्री प्रकरण म्हणतात. नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना त्यांनी केली. बघा, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ते काय होते, डेप्युटी सेक्रेटरी होते आणि नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटी जी आहे ती त्यांनी स्थापन केलेली आहे. गोपाळ हरी देशमुख, ज्यांना लोकहितवादी आपण म्हणतो, पुनर्विवाहोत्तेजक मंडळीमध्ये ते सहभागी होते. गुजराती पुनर्विवाह मंडळ आणि मराठी विश्वकोश त्यांनी काढलेलं आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे हे विधवा गृहाची स्थापना त्यांनी केली. बघा, गोपाळ हरी देशमुख म्हणजे लोकहितवादी, हे कोणते, पुनर्विवाहोत्तेजक मंडळीमध्ये होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा गृहाची स्थापना केली. महात्मा फुले यांनी अनाथ बालकाश्रमाची स्थापना केलेली आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जर कुणी एखादी संस्था संघटना स्थापन केली असेल तर त्या गोष्टी तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये एखाद्याने सहकार्य केलं असेल ते सुद्धा लक्षात ठेवा. अशाच पद्धतीचे प्रश्न समाज सुधारकाच्या अंतर्गत विचारले जातात. त्यानंतर 8वा आपला प्रश्न आहे की खालील विवरणावरून स्त्रीमुक्तीसाठी कोणी कार्य केलं ते ओळखा. बघा, शारदा या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला. हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली. विधवा स्त्रियांच्यासाठी शारदाश्रम ही संस्था स्थापन केली. माझे पुराण हे आत्मचरित्र लिहिलं. आता हा प्रश्न रद्द झालेला आहे. हा प्रश्न का रद्द झाला तर मित्रांनो बघा, संगीत शारदा नाटक हे गोविंद बल्लाळ देव यांचं आहे. तर शारदा नाटक नव्हे तर संगीत शारदा नाटक होतं. शारदा हे नाटक होतं का तर नाही, संगीत शारदा असं नाटक होतं आणि ते कुणाचं आहे, गोविंद बल्लाळ यांचं आहे. म्हणजे चौथा ऑप्शन मध्ये आपल्याला दिसतंय. त्यानंतर हंटर कमिशन पुढे साक्ष कोणी दिली होती तर महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई या दोघांनी दिली होती. तर दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला पंडिता रमाबाई सुद्धा दिसते, आकडेवारीसह नाही, म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. शारदाश्रम रमाबाई रानडे यांनी स्थापन केला होता. परंतु हा प्रश्न का रद्द झाला तर मित्रांनो, शारदाश्रम रमाबाई रानडेंनी सुरू केलंय, पण यामध्ये त्यांच्याकडनं संगीत नाटक त्या ठिकाणी बघा शारदा नाटक नव्हतं तर संगीत शारदा असं होतं. त्यानंतर आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली होती का तर ते सुद्धा थोडंसं चुकलंय त्यांच्याकडनं विधान. आणि बघा, माझं पुराण हे आत्मचरित्र जे आहे ते आनंदीबाई कर्वे यांचंच आहे. म्हणजे ऑप्शन सगळे बरोबर दिले, पण हा प्रश्न का रद्द झाला. आता बघा, त्यांनी शारदाश्रम जे आहे ते रमाबाई रानडे यांनी सुरू केलं होतं.
विधवा स्त्रियांच्यासाठी शारदाश्रम ही संस्था कोणी स्थापन केली विचारले, ते सुद्धा त्यांनी क च्या ऑप्शनमध्ये आपल्याला रमाबाई रानडे चौथ्या पर्याय दिलेलं आहे. पण त्यांच्याकडनं विधान सांगताना जसं संगीत शारदा टाकायला पाहिजे होतं, आकडेवारीसह त्यांनी साक्ष दिली नव्हती, हे चुकलेलं आहे. त्यामुळे प्रश्न रद्द झाला होता. 9वा प्रश्न आहे की पंडिता रमाबाईंनी ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? बघा, पंडिता रमाबाई ज्या होत्या त्यांना ब्रिटिश सरकारने केसरी हिंद 1919 ला दिलं होतं. हे आपण बघितलेलं आहे भारताच्या इतिहासामध्ये. पंडिता रमाबाई 19 डिसेंबर 1919 ला ब्रिटिश सरकारने त्यांना स्त्री शिक्षण विषयक कार्याचा गौरव म्हणून केसरी हिंद पदवी आणि सुवर्ण पदक दिलं होतं. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि 3 जून 1915 ला म्हणजे रमाबाईंच्या अगोदर महात्मा गांधीजींना केसरी हिंद देण्यात आला होता. त्यानंतर 10वा प्रश्न आहे की खालील जोड्या जुळवा. त्यामध्ये बघा, पुन्हा एकदा आपल्याला समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेली संस्था, संघटना किंवा मग एखादा ग्रंथ अशा पद्धतीने दिलेला आहे. आता आपल्याला माहितीये की बघा, पंडिता रमाबाई जे आहे त्यांनी शारदा सदनची स्थापना केली होती. पहिल्याचं उत्तर आहे 3 आणि असा आपल्याला एकच पर्याय दिसतोय, तिसरा पर्याय. त्यामुळे जोड्या लावायचे प्रश्न अशा पद्धतीने लवकर टॅकल होतात. म्हणजे काय, एखाद्या 1-2 जरी आपल्याला माहित असेल तरी जोड्या लावायचे प्रश्न आपले लवकर इझिली आपण एलिमिनेशन मेथड वापरून सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर रमाबाई रानडे जे आहेत तर त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली होती. त्यानंतर आपलं ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना ग्रंथ आहे. आणि जनाक्का शिंदे जे आहेत तर यांचं निराश्रित सेवा सदनची स्थापना जनाक्का शिंदे यांनी सेवा सदन स्थापन केला होता. हे लक्षात ठेवा. आता पंडिता रमाबाई यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघू. तर मित्रांनो, पंडिता रमाबाई यांचा कार्यकाळ 1858 ते 1922 असा आहे. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1858 ला गंगामूळ या ठिकाणी झाला. 13 जून 1880 ला रमाबाईंनी श्रीनिवास शास्त्री जे आहे त्यांचे भाऊ, त्यांचे मित्र होते बिपिन बिहारीदास मेधावी या बंगाली शूद्र जातीतील वकिलांशी नोंदणी पद्धतीने विवाह केला. 13 जून 1880 ला रमाबाईंनी त्यांचे स्वतःचे जे श्रीनिवास शास्त्री भाऊ होते त्यांचा मित्र बिपिन मेधावी यांच्याशी जे आहे विवाह केला आणि मनोरमा नावाची त्यांची मुलगी होती पंडिता रमाबाई यांची. आर्य महिला समाज 30 एप्रिल 1882 ला पुण्याला त्यांनी स्थापन केला. पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज कुठे स्थापन केला? पुण्याला. कधी स्थापन केला? 30 एप्रिल 1882 ला. स्थापनेमध्ये मदत काशीबाई कानिटकर, रमाबाई रानडे, रखमाबाई राऊत, शेवंतीबाई त्र्यंबक आणि श्रीमती निकंबे यांनी केलेली आहे. या समाजाचा उद्देश हा स्त्रियांवर होत असलेल्या परंपरागत चालीरीतीच्या अत्याचारापासून त्यांची मुक्तता करणं असा उद्देश होता. कशाचा? आर्य महिला समाजाचा. 30 एप्रिल 1882 ला स्थापन झालेली आहे. पुढे नोव्हेंबर 1882 ला मुंबईमध्ये शाखा स्थापन झाली. या समाजाला विरोध जो आहे तो लोकमान्य टिळकांनी केला होता. त्यानंतर हंटर कमिशन पुढे साक्ष. हंटर कमिशन कधीची? 1882 ची. 1882च्या हंटर कमिशन पुढे साक्ष देणाऱ्या आहेत पंडिता रमाबाई. मराठी भाषेमध्ये त्यांनी दिली. इंग्रजी भाषांतर मिसेस मिशेलने त्यांनी केलं. मागण्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सक्तीचं करावं. मुलींच्या शाळेमध्ये स्त्री शिक्षकाच असाव्यात आणि स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्यात यावं. अशा पद्धतीने हंटर कमिशन पुढे साक्ष जी आहे 1882च्या पंडिता रमाबाई यांनी केली. इंग्लंडचा प्रवास जर आपण बघितला तर 30 सप्टेंबर 1883 ला पंडिता रमाबाईंनी ख्रिश्चन धर्माचा बॅन्टिज चर्चमध्ये त्यांचा त्या ठिकाणी स्वीकार केला. 1883 ला इंग्लंड प्रवास वर्णन त्यांनी लिहिलं. 1907 ला माझी साक्ष आत्मवृत्त त्यांनी लिहिलं. यात त्यांनी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला हे सांगितलेलं आहे. त्यामध्ये त्या ग्रंथाला सुद्धा विरोध जो आहे टिळकांनी केला होता. रमाबाई असोसिएशन 15 डिसेंबर 1887 ला बोस्टन या ठिकाणी स्थापन केलं. तर रमाबाई असोसिएशन कधीचं आहे? 15 डिसेंबर 1887 आहे. बोस्टन या ठिकाणी त्यांनी स्थापन केलं होतं पंडिता रमाबाई यांनी. शारदा सदन 1809 ला मुंबईला विल्सन कॉलेज जवळ. बघा, 1809 ला शारदा सदन, 1887 ला रमाबाई असोसिएशन. या गोष्टी लक्षात ठेवा. आता जर आपण या सदनाची पहिली विद्यार्थिनी जी आहे शारदा सदनची, शारदा गद्रे यांच्या नावावरूनच सदनचं नाव पडलं. या सदनातील पहिली विधवा विद्यार्थिनी गोदूबाई जोशी होत्या आणि उद्घाटन समारंभाला आत्माराम तरखडकर, न्यायमूर्ती तेलंग आणि माणिकचंद हे होते. तर मित्रांनो, प्रश्न जर आला की शारदा सदनच्या उद्घाटनाला खालीलपैकी कोणती व्यक्ती उपस्थित होते, तर आत्माराम तरखडकर आहेत, न्यायमूर्ती तेलंग आहेत आणि माणिकचंद होते. हे लक्षात ठेवा. आता काही सदन आपण बघणार आहोत. जसं बातमी सदन. बातमी सदन कशासाठी होतं? अंध मुली आणि स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी होतं. भारतात सुरू करण्यात आलेली पहिली अंधशाळा त्यांनी केलेली आहे. सदानंद सदन जे आहे ते अनाथ मुलांच्या संगोपनासाठी होतं. प्रीती सदन लंगड्या, खुळ्या आणि अपंग बहिऱ्या पीडित स्त्रियांची मदत करण्यासाठी जे आहे.
तर प्रीती सदन होतं. कृपा सदन 1899 केडगावला स्थापन करण्यात आलं होतं. लैंगिक शोषणास बळी पडलेल्या आणि पतित म्हणून त्या ठिकाणी नाकारल्या गेलेल्या स्त्रियांचं पुनर्वसन करण्यासाठी कृपा सदन होतं. मित्रांनो, तुम्हाला एका साईडला सगळे सदन आणि नेक्स्ट म्हणजे दुसऱ्या उजव्या साईडला तुम्हाला कशासाठी होतं अशा पद्धतीने जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा. अंध मुली स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी बातमी सदन होतं. त्यानंतर अनाथ मुलांसाठी सदानंद होतं. लंगड्या, खुळ्या, अपंग, बहिऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्यांच्यासाठी प्रीती सदन आणि केडगावला कृपा सदन स्थापन केलं होतं. ते कशासाठी होतं तर लैंगिक शोषणास बळी पडलेल्या स्त्रियांसाठी. संमती वयाच्या विधेयकाला 1891चं जे संमती वयाचं विधेयक होतं त्याला पाठिंबा त्यांनी दिला होता. त्यामध्ये पंडिता रमाबाई आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, गोपाळ गणेश आगरकर आहेत. रानडे, आगरकर आणि त्यांच्यासोबत पंडिता रमाबाई. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये 5व्या व सामाजिक परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. बघा, राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये पंडिता रमाबाई होत्या तर सामाजिक परिषद जी झाली 5व्या अधिवेशनामध्ये त्या अध्यक्ष त्या ठिकाणी सहभागी होत्या. ग्रंथ श्री धर्मनीती, हाय कास्ट हिंदू वुमन आणि माझी साक्ष हे 3 ग्रंथ त्यांचे आहेत. श्री धर्मनीती, माझी साक्ष आणि हाय कास्ट हिंदू वुमन. 19 डिसेंबर 1919 रोजी ब्रिटिश सरकारने केसरी हिंद त्यांना पदवी दिलेली आहे. या गोष्टी आपण मागेच बघितलेल्या आहेत. आता पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे या दोघांमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होतं, त्यामुळे पंडिता रमाबाई बद्दल आपण सविस्तररित्या माहिती बघितलेली आहे. आता आपण रमाबाई रानडे यांच्याबद्दल डिटेलमध्ये बघू. तर मित्रांनो, रमाबाई रानडे 1862 ते 1924 त्यांचा कार्यकाळ आहे. त्यांचा जन्म 25 जानेवारी 1862 देवराष्ट्र या ठिकाणी झाला. हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब 1894 मध्ये मुंबईला त्यांनी स्थापन केलं. 4 डिसेंबर 1904 अखिल भारतीय महिला परिषदेचे मुंबईत अधिवेशन झालं. त्या अधिवेशनाचे अध्यक्षपद रमाबाई रानडे यांनी डॉक्टर भांडारकर यांच्या आग्रहाखातर स्वीकारलं होतं. 4 डिसेंबर 1904 अखिल भारतीय महिला परिषदेचं मुंबई अधिवेशन जे झालं होतं त्यामध्ये अध्यक्षपद डॉक्टर भांडारकर यांनी आग्रह केल्यामुळे रमाबाई रानडे यांनी स्वीकारलं. 1908 मुंबईला रमाबाईंनी सेवा सदनची स्थापना केली. बेहरामजी मलबारी आणि दयाराम गिडुमल यांच्या मदतीनं 1909 पुढे शाखा जी आहे पुण्याला स्थापन केली होती. 1908 मुंबईला सेवा सदनची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली. कुणाच्या मदतीने केली? बेहरामजी मलबारी आणि दयाराम गिडुमल यांच्या मदतीने केली. यावरती प्रश्न ऑलरेडी येऊन झालेला आहे. 1909 त्याची शाखा जी आहे ती पुण्याला स्थापन झाली. वुमन इंडियन असोसिएशनच्या पुणे शाखेच्या त्या अध्यक्ष होत्या. एरवडा कारागृहाच्या मानद अधीक्षक म्हणून नियुक्त त्यांची झाली होती नियुक्ती. इसवी सन 1913 सरकारतर्फे रमाबाईंना केसरी हिंद बहाल करण्यात आला. बघा, आपल्याला केसरी हिंद इतिहासामध्ये 1913 सगळ्यात अगोदर रमाबाई रानडे लक्षात ठेवा. 1919 पंडिता रमाबाई लक्षात ठेवा आणि 3 जून 1915 महात्मा गांधी लक्षात ठेवा. ताराबाई शिंदे 1850 ते 1891 कार्यकाळ आहे. जन्म ठिकाण बुलढाणा. 1882 स्त्री पुरुष तुलना निबंध जो आहे तो 52 पानांचा त्यांनी लिहिला. प्रेरणा जी आहे ती सुरत येथील विजयालक्ष्मी या केसमुळे त्यांना मिळाली होती. त्यानंतर जनाक्का शिंदे यांचं निराश्रित सेवा सदनाची स्थापना त्यांनी केली. जनाक्का शिंदे यांनी सेवा सदन स्थापन केलं आहे. तर सेवा सदन कशासाठी होता हे आपण बघितलं का? तर मित्रांनो, सेवा सदन कशासाठी होता हे सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्यानंतर 11वा प्रश्न आहे की देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत जे आहे खरे यश मिळणार नाही, असं मत कुणाचं होतं असा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, जे आहे वरील उद्गार जे आहे ते डॉक्टर भांडारकरांचा आहे, परंतु पर्यायामध्ये फक्त गोपाळ गणेश भांडारकर दिले असल्यामुळे प्रश्न रद्द झालेला आहे. बघा, पर्यायामध्ये ग भांडारकर दिलेला आहे आणि फक्त असं ऑप्शन आहे 4 नंबर, पण त्या ठिकाणी तर गोपाळ गणेश भांडारकर आहेत का ते तर नाही, ते चुकीचं आहे. त्यामुळे गो भांडारकर असं पाहिजे होतं. त्यामुळे फक्त एका शब्दामुळे बघा कशा पद्धतीने प्रश्न चुकलेला आहे, रद्द झालेला आहे. त्यानंतर आपला 12वा प्रश्न आहे की जगन्नाथ शंकर शेट यांच्या संदर्भातील पुढील कोणती विधानं बरोबर आहेत? तर जगन्नाथ शंकर शेट विषयी आपल्याला विचारले. तर मित्रांनो, जगन्नाथ शंकर शेट हे मुंबईचे शिल्पकार बरोबर आहे. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते का? तर यस, हे सुद्धा बरोबर. न्यू इंग्लिश स्कूलची त्यांनी स्थापना केली का? तर असं आपण काही वाचलेलं नाही. मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य ते होते, म्हणून अ, ब आणि ड बरोबर असेल पहिला पर्याय. आता बघा, न्यू इंग्लिश स्कूल जे आहे त्याची स्थापना ही 1 जानेवारी 1880 झालेली आहे. त्याचे संस्थापक लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर होते. बघा, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1 जानेवारी 1880 आहे. साल लक्षात ठेवा. आणि स्थापना कुणी केली? तर टिळक, आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर. टिळक, आगरकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. प्रश्न जर आला
तर तो चुकायला नको, कारण पीवायक्यूच्याच बेसवरती नेक्स्ट प्रश्न तुमचे ठरलेले असतात. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत. आणि मित्रांनो, ह्या गोष्टी ज्या आहेत बघा, एखादी संस्था संघटना असेल तर त्या आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा. कुठून प्रश्न येऊ शकतो पीवायक्यूच्या बेसवर हे आपण सांगू शकत नाही, त्यामुळे कोणताच पीवायक्यू आपल्याला सोडायचा नाही. त्यानंतर आपला 13वा प्रश्न आहे की प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिलं राज्य हा मान कोणत्या संस्थानांनी मिळवला? तर आपण बघितलं बडोद्याला कोण होतं? सयाजीराव गायकवाड. पहिला प्रश्न जो आहे तो बरोबर आहे. बघा, सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानाचे राजे होते. त्यांचा जन्म 11 मार्च 1863 ला कवळाणी जिल्हा नाशिक या ठिकाणी झाला. नाव गोपाळ काशीराव गायकवाड होतं. दिवाण जे आहे ते सर टी माधवराव होते. बडोदा संस्थानाचे दिवाण कोण होते? माधवराव होते. दिल्ली दरबाराच्या वेळी फर्जत ई खास ई दौलत ई इंग्लिश या ब्रिटिश साम्राज्याचा लाडका पुत्र हा किताब सयाजीराव गायकवाडांना दिला होता. बडोदा संस्थानामध्ये अमरेली जिल्ह्यामध्ये सक्तीचा आणि मोफत प्राथमिक शिक्षण उपक्रम सुरू त्यांनी केला होता. असा उपक्रम राबवणारे ते भारतातील पहिले महाराज आणि पहिले संस्थान होतं, हे लक्षात ठेवा. प्राथमिक शिक्षण आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. आयोग तुम्हाला माध्यमिक किंवा उच्च शिक्षण विधानात्मक प्रश्नामध्ये देऊ शकतो, त्यामुळे अशा गोष्टी लक्षात ठेवा. दामोदर यंदे श्री सयाजी विजय या नावाचे वृत्तपत्र महाराजांच्या प्रेरणेने त्यांनी सुरू केलं होतं. तर सयाजीराव गायकवाड यांच्या प्रेरणेने श्री सयाजी विजय हे वृत्तपत्र कुणी सुरू केलं? दामोदर यंदे यांनी सुरू केलेलं आहे. सयाजीराव गायकवाड यांनी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. त्याचा लाभ जो आहे तो महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि आंबेडकर यांना मिळाला होता. त्यानंतर प्राथमिक शिक्षण व घटस्फोट कायदा असे कायदे करणारे बडोदा संस्थान हे भारतातील पहिलं संस्थान होतं. जानेवारी 1919 मध्ये राज्यात प्रथम बालवीर वीरबाला चळवळीला महाराजांनी सुरुवात केली. बालवीर वीरबाला चळवळ कधीची आहे? जानेवारी 1919 ची आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आपला 14वा प्रश्न आहे की गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिकवा ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबवली? तर मित्रांनो, ही योजना जी आहे ती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राबवली होती. गरीब मुलांचं शिक्षण व्हावं म्हणून कमवा आणि शिकवा ही योजना कुणी राबवली? कर्मवीर भाऊराव पाटील. आता कर्मवीर भाऊराव पाटील कोण होते? तर त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 कोल्हापूर या ठिकाणी हातकणंगले येथे कुंभोज या ठिकाणी झालेला आहे. मूळ गाव एतवंडे सांगली येथे आहे. त्यांचं नाव भाऊराव पायगोंडा पाटील असं आहे. शिक्षण त्यांनी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या जैन वसतिगृहामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षण घेतलं. या हॉस्टेलच्या नामकरण सोहळ्यामध्ये हजर असल्यामुळे जैन बोर्डिंगचे प्रमुख श्री लठ्ठे यांनी आंघोळ करून येण्याची सक्ती केली. तो आदेश न पाळल्यामुळे भाऊरावांना वसतिगृह सोडावं लागलं होतं. 1910 ला दुधगाव जिल्हा सांगली येथे दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे ते भाऊराव पाटलांनी सुरू केलं. त्यांना सहकार्य जे आहे ते भाऊसाहेब कुदळे आणि नानासाहेब खेडेकर यांनी मिळालेलं आहे. बघा, कर्मवीर भाऊराव पाटील जे होते यांनी 1910 ला सांगली दुधगाव या ठिकाणी दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे ते स्थापन केलं. त्यांना सहकार्य भाऊसाहेब कुदळे आणि नानासाहेब खेडेकर यांचं मिळालेलं आहे. कुदळे आणि खेडेकर हे दोन नावं लक्षात ठेवा. या मंडळाला रयत शिक्षण संस्थेचं मूळ रोपटे असं सुद्धा म्हटलं जातं. 4 ऑक्टोबर 1919 ला रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. 4 ऑक्टोबर 1919 आहे साल लक्षात ठेवा. 4 ऑक्टोबर 1919 रयत शिक्षण संस्था साताऱ्यामध्ये कराड तालुक्यात कारले या ठिकाणी झाली. ब्रीद वाक्य होतं स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, असं त्यांचं ब्रीद वाक्य होतं. मुख्य योजना कमवा आणि शिका. घोषवाक्य श्रम हीच आमची पूजा आणि कामाच्या मोबदल्यात मोफत शिक्षण हे घोषवाक्य होतं. आणि बोधचिन्ह होतं वटवृक्ष. तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना 4 ऑक्टोबर 1919 ची आहे आणि कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, हे लक्षात ठेवा. उद्दिष्ट काय होतं? गरिबांना मोफत आणि निवासी शिक्षण देणं, गावोगावी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणं. 1935 ला प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सातारा येथे सिल्वर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज महात्मा फुले अध्यापक कॉलेज सुरू केलं. बघा, 1935 साली प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सातारा या ठिकाणी सिल्वर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज जे आहे ते महात्मा फुले अध्यापक कॉलेज त्यांनी सुरू केलेलं आहे. हे खाजगी शिक्षण संस्थेमार्फत चालवले जाणारं राज्यातील पहिलं ट्रेनिंग कॉलेज होतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलं, हे लक्षात ठेवा. सन्मान डी लिट 1959 ला पुणे विद्यापीठातून. पद्मभूषण त्यांना 1959 ला मिळाला. कर्मवीर संत गाडगेबाबा यांनी त्यांना दिलेली आहे. घोषणा मला ओसाड जमीन द्या, मी त्यांचे नंदनवन करून दाखवतो, अशा पद्धतीने त्यांची घोषणा त्यांनी केलेली होती, हे सुद्धा लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आजचं लेक्चर आपण इथेच थांबवणार आहोत.
लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, कमेंट आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. आपण 14 प्रश्न कंप्लीट केले आहे. 15वा प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. मित्रांनो, 16वा टॉपिक जो आहे तो खूप लेंदी आहे. त्यामध्ये सगळेच समाजसुधारक आपण जवळजवळ कव्हर करणार आहोत. त्यामुळे थोडेसे पार्ट जे आहेत, आता 16व्या लेक्चरची तुम्हाला पार्ट पडताना दिसेल. 16 लेक्चर 1, 16.2, 16.3 अशा पद्धतीने मी टाकेल आणि नंतर लास्टला एक समाज सुधारकांचं एक मॅरेथॉन लेक्चर येईल आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे सगळे प्रश्नांचे एक मॅरेथॉन लेक्चर येईल. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. सगळे प्रत्येक प्रश्न आपण कव्हर करून घेणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. सोबतच चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये जाऊन आपला व्हॉट्सअप चॅनल जे आहे एमपीएससी गर्ल ते सुद्धा जॉईन करायला विसरू नका. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी गर्ल वरती. तर मित्रांनो, आपण कंबाईन पीवायक्यू अनालिसिसचं आप्पा हातनुरे सर यांचं जे 6th एडिशन आहे त्यामध्ये आपण 2011 पासून तर 2023 पर्यंतचे सगळे कंबाईनचे प्रश्न जे आहेत पूर्व परीक्षेला आलेले त्याच्या आपण या ठिकाणी रिव्हिजन सिरीज आपल्या चॅनलवरती सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण जीएसचे 5 सब्जेक्ट घेणार आहोत. इतिहास आपला ओव्हरऑल कम्प्लीट झालेला आहे. आपले फक्त इतिहासामध्ये समाज सुधारक बाकी आहेत. समाज सुधारकांचे आणखी एक असं नेक्स्ट लेक्चर येईल. 3 लेक्चरमध्ये आपण समाज सुधारक सगळे कव्हर करणार आहोत आणि मग नंतर लास्टला एक तुम्हाला मॅरेथॉन लेक्चर समाज सुधारकांचं मिळेल. आधुनिक भारताच्या इतिहासाचं एक मॅरेथॉन लेक्चर मी टाकलेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहास सुद्धा टाकलेला आहे. आणि मित्रांनो, आपण महाराष्ट्राच्या भूगोलला सुरुवात केली होती. तर महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपण जे महत्वाचे राजकीय, प्राकृतिक, नदी प्रणाली हे महत्वाचे 3 टॉपिक बघितलेले आहेत. तरी आपण नेक्स्ट टॉपिक जे आहेत ते सुद्धा लवकरात लवकर कंप्लीट करून आपला भूगोल सुद्धा संपवूया आणि आपण सोबतच इकॉनॉमिक्सला सुद्धा आजपासून सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, आपण त्या ठिकाणी बघा, महाराष्ट्राचा इतिहास बघताना समाज सुधारकांचे पहिले 14 प्रश्न आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं. ते लेक्चर बघितलं नसेल तर बघू शकता तुम्ही. 35 मिनिटाचं एक लेक्चर मी अपलोड केलेलं आहे, लेक्चर नंबर 16. त्यामध्ये समाज सुधारकाला आपण सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच हा व्हिडिओ क्लिक केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून असंच फ्री ऑफ कॉस्ट क्वालिटी कंटेंट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. सोबतच काही युट्यूबच्या फीचर्समुळे जर लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लेट येत असेल तर चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपलं एमपीएससी गर्ल व्हॉट्सअप चॅनल आहे ते जॉईन करून नोटिफिकेशन व्हॉट्सअपचे ऑन करा, जेणेकरून तुम्हाला इकडे व्हिडिओ पडला की विदिन अ सेकंद तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा त्याची नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो, थोडा वेळ न घेता आपण आता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपण पहिल्या लेक्चरमध्ये 14 प्रश्न बघितले. आजचा आपला आहे 15वा प्रश्न. डॅश डॅश यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळ नावाची संस्था जी आहे ती स्थापन केली होती. तर मित्रांनो, ग्रंथोत्तेजक मंडळ जे आहे ते न्यायमूर्ती रानडे, आपले महादेव गोविंद रानडे जे आहेत त्यांनी सुरू केली होती. कंबाईन 2020चा प्रश्न आहे. आता महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघू, जेणेकरून जर नेक्स्ट टाइम प्रश्न आला तर आपल्याला चुकायला नको. तर बघा, त्यांचा जन्म हा 18 जानेवारी 1842 आहे. त्यांचा कार्यकाळ कधीचा? 1842 ते 1901 आहे. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1842 नाशिकमध्ये निफाड या ठिकाणी झाला. 1866 साली त्यांनी ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून कार्य केलेलं आहे. विवरणावरून व्यक्ती ओळखा म्हणून अशा पद्धतीचे विधान जे आहेत ते आयोग टाकू शकतं. 1868 बघा, एल्फिस्टन कॉलेजमध्ये इतिहास आणि इंग्रजी विषय ते शिकवायचे. महिलांच्या शिक्षणासाठी हुजूर पागा येथे मुलींची शाळा सुद्धा न्यायमूर्ती रानडे यांनी काढली होती. प्रार्थना समाजातही त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांचं घोषवाक्य होतं लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन. हे न्यायमूर्ती रानडेंनी सुचवलेलं आहे. तसेच प्रार्थना समाजासाठी 1868 एकेश्वर निष्ठांची कैफियत हा निबंध त्यांनी लिहिला. आपण प्रार्थना समाज बघितला होता. 31 मार्च 1867 प्रार्थना समाजाची स्थापना आहे. तर त्या प्रार्थना समाजासाठी त्यांनी काय केलं होतं? 1868 साली एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ लिहिला होता. न्यायमूर्ती रानडे हेच सामाजिक परिषदांचे जनक आहेत. तर मित्रांनो, विवरणावरून व्यक्ती ओळखा अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे सेंटेन्स टाकू शकतात. 1878 नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना त्यांनी केलेली आहे. कधी केलेली आहे? तर 1878 केलेली आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मित्रांनो, 1870 त्यांनी धर्म, समाज आणि राजकारण या विषयावरती वक्तृत्वोद्योजक सभा जी आहे ती सुद्धा स्थापन केलेली आहे. त्यानंतर 1875 साली त्यांनी पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमाला सुद्धा सुरू केलेली आहे. सोबतच काँग्रेसच्या स्थापनेत आणि पहिल्या अधिवेशनात सहभाग त्यांचा होता. राष्ट्रीय सभेला इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव न्यायमूर्ती रानडेंनीच दिलेलं आहे. ढेकण सभा 1896 न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केली. 1865 मुंबईमध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ जे आहे ती सुद्धा स्थापन केलेली आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला असला तरी स्वतःच्या विधवा बहिणीचा विवाह मात्र त्यांनी केला नाही. ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. संपत्तीच्या निसारणाबाबत खंडणी हा शब्द त्यांनी वापरला होता. आपण इकॉनॉमिक्सच्या अंतर्गत ह्या गोष्टी बघणार आहोत.
त्यानंतर न्यायमूर्ती रानडेंना हिंदी अर्थशास्त्राचे जनक सुद्धा म्हटलं जातं, या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. ग्रंथसंपदा जर आपण बघितली तर राईज ऑफ मराठा पॉवर, त्यानंतर एसेज ऑन इंडियन पॉलिटिकल इकॉनॉमी आणि एकेश्वर निष्ठांची कैफियत, हे 3 ग्रंथ त्यांचे आहेत, ते लक्षात ठेवा. कोणते आहेत? राईज ऑफ मराठा पॉवर, त्यानंतर एसेज ऑन इंडियन पॉलिटिकल इकॉनॉमी आणि एकेश्वर निष्ठांची कैफियत. पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जे आहे ते 11 मे 1878 पुण्यामध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी स्वीकारलेलं होतं. 11 मे 1878 पुण्यामध्ये जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची परिषद झाली होती त्याच्या अध्यक्ष सुद्धा रानडे होते. मत बघा, दिशा वाचा यांनी त्यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हटलेलं आहे. अरविंद घोष यांनी अर्वाचीन महाराष्ट्राचे जनक, तर लोकमान्य टिळक यांनी थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्रात ऊब देऊन सजीव करणारे पहिले समाजसुधारक, असा त्यांचा जे आहे बघा उद्गार कुणी काढलेला आहे, त्यांच्याबद्दल लोकमान्य टिळकांनी काढलेलं आहे. त्यानंतर 16वा आपला प्रश्न आहे की 1885 ते 1915 या काळामध्ये डॅश डॅश हे मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले गेले. तर हा प्रश्न आहे कंबाईन 2020चा. तर मित्रांनो 1895 ते 1915 जर म्हटलं तर फिरोजशहा मेहता उत्तर येईल. बघा, मी पहिलेही सांगितले तुम्हाला की साल लक्षात ठेवण्याचा काय फायदा आहे. बघा, या ठिकाणी सगळ्यांना काय वाटेल की मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणजे कोण? जगन्नाथ शंकरशेठ. पण जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म 1803 सालचा आहे आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो 1865 मध्ये झाला होता. आणि इथे कार्यकाळ आयोगाने 1885 ते 1915 दिलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर फिरोजशहा मेहता असेल. बघा, तर फिरोजशहा मेहता यांच्याबद्दल जर आपण बघायला गेलो तर त्यांचा कार्यकाळ जो आहे तो 1845 ते 1915 होता. त्यांचा जन्म मुंबई या ठिकाणी पारसी कुटुंबात झालेला आहे. मुंबई विद्यापीठातून MA पूर्ण करणारे ते पहिले पारसी होते. लंडन येथे बॅरिस्टर ते झाले. बॅरिस्टर होणारे पहिले पारसी सुद्धा फिरोजशहा मेहता आहेत. त्यावेळी त्यांचे वर्गमित्र लॉर्ड कर्झन होते, हे लक्षात ठेवा. मुंबईमध्ये त्यांनी आता भूषवलेली पदे जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये ते कायदेमंडळाचे सदस्य होते. मुंबईचे महापौर म्हणूनही त्यांनी कार्य केलेलं आहे. मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू ते होते. मुंबईतील त्यांच्या विविध कार्यामुळे त्यांना मुंबईचा सिंह, मुंबईचा अनभिषिक्त राजा तसेच मुंबईतील नागरी शासनाचे पिता म्हणूनही ओळखलं जातं. 1885 ला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापन. बघा, 1885 साली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापन झालं होतं. त्याचे अध्यक्ष फिरोजशहा मेहता होते. त्यामध्ये तेलंग आहेत आणि बहद्दीन तय्यबजी आणि फिरोजशहा मेहता हे 3 जण होते. ब्रदर ऑफ लॉ आपण मागे सुद्धा बघितलेला आहे आधुनिक भारताचा इतिहास बघताना. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना 1885 ची आणि त्यामध्ये मेहता, तेलंग आणि तय्यबजी आहेत, हे लक्षात ठेवा. 17वा प्रश्न आहे की पुणे येथील मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सहकार्य केलं होतं? तर मित्रांनो, सखाराम परांजपे जे आहेत त्यांनी केलेलं आहे. सदाशिव हाटे जे आहेत त्यांनी सुद्धा केलेलं आहे, म्हणजे पहिला पर्याय बरोबर. त्यानंतर बघा, सदाशिवराव बल्ला गोवंडे आहेत. मोरो विठ्ठल वाळवेकर सुद्धा आहेत. विष्णुपंत थत्ते आणि केशव भवाळकर सुद्धा आहेत. आता काशीराव देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण जे आहेत त्यांचं नाव आपण वाचलेलं आहे का? सत्यशोधक समाज बघताना वाचलेलं नाही, किंवा महात्मा फुले यांचं जर आपण गाठामधून माहिती वाचली तर त्यांना कुणी कुणी सहकार्य केलेलं आहे हे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बघा, पुणे येथील मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना किती व्यक्तींनी सहकार्य केले? जवळजवळ इथे 14 व्यक्ती दिलेल्या आहेत. तर सदाशिव हाटे आहेत, तात्यासाहेब भिडे, बापूसाहेब मांडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सदाशिव गोवंडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत, अण्णा सहस्रबुद्धे आहेत, जगन्नाथ हाटे, केशव भवाळकर, अण्णासाहेब चिपळूणकर, विष्णुपंत थत्ते आहेत, सखाराम परांजपे सुद्धा आहेत, विष्णू भिडे आणि विष्णुशास्त्री पंडित. तर बघा, कृष्णशास्त्री चिपळूणकर आहे, विष्णुशास्त्री चिपळूणकर नाही, या गोष्टी लक्षात ठेवा. चिपळूणकर 2 आहेत, अण्णासाहेब चिपळूणकर आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत. आणि मित्रांनो, विष्णुशास्त्री पंडित सुद्धा आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 18वा प्रश्न आपला आहे की लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना आणि महारोग्यांना मल्लमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकांनी केली? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. आता लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख जे आहेत त्यांना आपण, म्हणजे गोपाळ हरी देशमुख त्यांचं पूर्ण नाव, आणि त्यांना आपण लोकहितवादी म्हणतो. 1823 ते 1892 त्यांचा कार्यकाळ आहे. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 ला पुणे या ठिकाणी झाला. पदभार जर बघितला तर शिस्तेदार, मुन्सफ, इनाम, कमिशनर आणि जज म्हणून त्यांनी आतापर्यंत पद भूषवलेले आहेत. राव बहादूर ही पदवी त्यांना 1877 मध्ये लिटनद्वारा देण्यात आली. बघा, 1877 ला लिटनने कुणाला राव बहादूर पदवी दिली? तर गोपाळ हरी देशमुख यांना दिलेली आहे. भाऊ महाजन कुंटे यांच्या प्रभाकर वृत्तपत्रातून त्यांनी हिंदू धर्माला उद्देशून जे लेखन केले त्याला शतपत्रे असं म्हणतात. शतपत्र जे आहेत त्यांनी कशातून लिहिले?
प्रभाकर या वृत्तपत्रावर त्यांनी लिहिलेले आहे आणि प्रभाकर कुणाचा आहे तर भाऊ महाजन कुंटे यांचा आहे. 108 शतपत्र प्रसिद्ध केली, त्यातल्या 10व्या पत्रामध्ये त्यांनी विधवांच्या दुःखाला वाचा फोडलेली आहे. आता त्यांचं पहिलं पुस्तक जे आहे ते आहे लक्ष्मीज्ञान. कुणाचं? गोपाळ हरी देशमुख. त्यानंतर गीता तत्व, भरतखंड पर्व, भिक्षुक, लंकेचा इतिहास, पानिपतची लढाई, कलियुग आणि ऐतिहासिक गोष्ट इत्यादी ग्रंथ त्यांचे आहेत. ग्रामीण दरिद्राचा रोष जो आहे तो ब्रिटिश सरकारला देणारा ग्राम रचना ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर संपत्तीच्या निसारणाबाबत लक्ष्मी विलायतेत चालली असं विधान त्यांनी केले. आपण इकॉनॉमिक्सच्या अंतर्गत ह्या गोष्टी ज्या आहेत बघणार आहोत की लक्ष्मी विलायतेत चालली हा शब्द कुणी वापरला, खंडणी कुणी वापरला, यावरती आयोगाने प्रश्न ऑलरेडी दिलेला आहे जोड्या लावाला. तर लक्ष्मी विलायतेत चालली कुणी म्हटले? गोपाळ हरी देशमुख यांनी. इंग्रजांचे राज्य आपल्या देशावर आहे हे हितकारक आहे, त्याचे गुण आपण घ्यावे, म्हणून परमेश्वराने आपल्याला त्यांच्या संपर्कात आणला असं सुद्धा लोकहितवादी म्हटले होते. वृत्तपत्र जर आपण बघितलं तर त्यांनी लोकहितवादी हे मासिक जे आहे ते 1882 ला काढलं आणि 1883 साली ते त्रैमासिक झालेलं आहे. रतलाम संस्थानात दिवाण म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यानंतर उपदेश केला होता स्वदेशीचा उद्योग संस्कृतीचा. बघा, स्वदेशीच्या उद्योग संस्कृतीचा उपदेश कुणी केला? लोकहितवादींनी केला. रतलाम संस्थानामध्ये ते दिवाण होते हे लक्षात ठेवा. ह्या गोष्टी तुम्हाला मागे पण एका संस्थांमध्ये दिवाण असणारे आपण लोकहितवादी नंतर आणखी एक जण बघितले होते समाजसुधारकांमध्ये. ते कोण होते मला रिकॉल करून तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये त्याचा आन्सर द्या. बघा, 19वा प्रश्न आहे की मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा फुले यांना खालीलपैकी कुणी सहकार्य केलं? बघा, हा प्रश्न एक संयुक्त गट कप 2019चा आणि आपल्याला कंबाईन पूर्व परीक्षा 2020 ला तो प्रश्न पुन्हा रिपीट झाला होता. आता रिपीट मध्ये आपल्याला सगळे जे आहेत म्हणजे आपल्याला पर्यायामध्ये जेवढे काही दिलेले आहेत तेच सगळे दिले होते. फक्त चौथा जे ऑप्शन आहे ते त्यांनी आपल्याला 2020च्या पेपरला जे नव्हते ते ऍड करून दिलेले होते. फक्त प्रश्न बघा अशा पद्धतीने प्रश्न रिपीट होतात, त्यामुळे पीवायक्यू खूप महत्व पीवायक्यूचं आहे. पीवायक्यू जर तुम्ही चांगले अनालिसिस केले, 21,000 प्रश्न संच असेल किंवा कंबाईन पीवायक्यू अनालिसिसचं बुक असेल आणि पीवायक्यू तुम्ही वारंवार वाचा. आता परीक्षा जवळ आलेली आहे, मागेच मी एक व्हिडिओ तुम्हाला टाकला होता की आता काय केलं पाहिजे या काळामध्ये, तर तुम्ही फक्त पीवायक्यू वरती फोकस केला पाहिजे. तर बघा, यामध्ये सगळेच जण आहेत. बघा, परांजपे आहेत, हाटे होते, आपण मागे वाचलं, थत्ते आहेत, भवाळकर आहेत, त्यानंतर सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, ठोसर आणि जोन्स हे सगळेच आहेत, त्यामुळे चौथा पर्याय बरोबर येईल. महात्मा फुले यांनी पहिली शाळा काढली त्यावेळेला सहकारी कोण? आता पहिली शाळा कधी काढली? 3 जुलै 1848 ला बुधवार पेठेमध्ये त्यांनी पहिली शाळा काढली. त्यामध्ये सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, सखाराम परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर हे होते. आर्थिक सहाय्याअभावी बंद पडलेली पहिली शाळा 3 जुलै 1851 मध्ये महात्मा फुलेंनी मोरो विठ्ठल वाळवेकर यांच्या मदतीने सुरू केली. ज्योतिबा फुले यांनी शाळेच्या कार्याला व्यवस्थित रूप यावे म्हणून एक कार्यकारी समिती स्थापन केली होती. त्यामध्ये कोण होतं? अण्णा सहस्रबुद्धे, बापूरावजी मांडे, विष्णू भिडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि विष्णूशास्त्री पंडित यांचा समावेश होता. बघा, ज्योतिबा फुले यांनी शाळेच्या कार्याला व्यवस्थित रूप यावं म्हणून एक कार्यकारी समिती नेमली होती. त्या समितीमध्ये कोण होता? असा जर प्रश्न आला तर सहस्रबुद्धे, मांडे, त्यानंतर भिडे, चिपळूणकर आणि पंडित होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपला 20वा प्रश्न आहे की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहामध्ये सहभाग होता असं विचारलेला आहे. आता विठ्ठल रामजी शिंदे जे आहेत यांचा कोणत्या याच्यामध्ये सहभाग होता प्रश्न आलेला आहे. तर बघा, पर्वती सत्याग्रहामध्ये ते होते, त्यानंतर वाई गणपती मंदिर सत्याग्रहात सुद्धा होते आणि वायकोम मंदिर मध्ये सुद्धा होते, पण लक्ष्मीनारायण मंदिर सत्याग्रहामध्ये नव्हते. म्हणजे अ ब क बरोबर असेल. बघा, दुसऱ्या स्लाइड मध्ये आपण बघू. बघा, तिसरा ऑप्शन बरोबर आहे अ ब क. आता हे आपण सविस्तररित्या बघू की विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल एकदम डिटेल माहिती आता आपण घेणार आहोत. विठ्ठल रामजी शिंदे आणि आपण या ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदे बरोबरच नाना शंकर शेठ सुद्धा आजच्या लेक्चरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आपण लोकहितवादी सुद्धा डिटेलमध्ये बघितलेले आहेत. तर मित्रांनो, विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873 ला कर्नाटकमधील जमखिंडी या ठिकाणी झाला. त्यांच्या आई यमुनाबाई आणि वडील रामजी शिंदे होते. मृत्यू त्यांचा 2 जानेवारी 1944 ला पुण्यात झालेला आहे. 1901 ते 3 या कालावधीमध्ये ब्राह्मो समाजातर्फे इंग्लंड येथील मँचेस्टर कॉलेजला धर्मशिक्षणाच्या अभ्यासासाठी ते गेले. 1903 साली बघा, ॲम्स्टरडॅम येथे आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद जी भरली होती, तेव्हा त्या परिषदेला विरा शिंदे यांनी हिंदुस्थानातील उदार धर्म हा निबंध वाचला होता. त्यानंतर 1905 ला तरुण ब्राह्म संघाची स्थापना त्यांनी केली. त्यासोबतच 1905 मध्ये अहमदनगर जवळील भिंगार या खेड्यामध्ये हजारो अस्पृश्यांसमोर त्यांनी अस्पृश्य धारांसाठी झडण्याची
बघा झटण्याची शपथ सुद्धा घेतली. 18 ऑक्टोबर 1906 डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची मुंबईला स्थापना केली. तर डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कुठे केली? मुंबई या ठिकाणी. कधी केली? 18 ऑक्टोबर 1906. हे साल लक्षात ठेवा. कालानुक्रमे जर प्रश्न आला तर आपला चुकायला नको. या संस्थेचा उद्देश काय होता? तर शिक्षणाचा प्रसार करणं, अस्पृश्यांसाठी वसतिगृह चालवणं, नोकरी त्या ठिकाणी मिळवून देणं. त्यामध्ये अध्यक्ष जे आहेत चंदावरकर, चिटणीस वीरा शिंदे आणि अधीक्षक रामजीलाल, खजिनदार कोण होते? तर नारायण पंडित होते. शाखा ज्या आहेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, दापोली, त्यानंतर नाशिक, महाबळेश्वर, अमरावती आणि अकोला या ठिकाणी त्याच्या शाखा होत्या. मिशननी कार्य बघा 4 फेब्रुवारी 1909 अस्पृश्य समाजासाठी वसतिगृह काढलं. कधी? 4 फेब्रुवारी 1909 साली. मिशनचे कार्य करण्यासाठी पैसा जमा बघा रुपी फंड, कापड फंड, तांदूळ फंड असं उपक्रम त्यांनी राबवले आणि डिप्रेस क्लासेस मिशनच्या द्वारे काही पैसा त्यांनी जमा केला. महाबळेश्वरच्या शाखेत काथ्यांचे दोरखंड बनवणं आणि वेताच्या टोपल्या विणण्याचे काम करण्यात येत असे. परिषदा पहिली 1907 सुरतला भरलेली आहे. सत्येंद्रनाथ बोस त्या ठिकाणी अध्यक्ष होते. 1911 साली मुरळी प्रतिबंधक परिषद जेजुरी येथे भरवली. मुंबईमध्ये देवदासी प्रथेविरुद्ध आवाज त्यांनी उठवला होता. त्यानंतर 1912 पुण्यात फर्ग्युसन कॉलेज येथे अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम त्यांनी घेतला. 25 मे 1916 पुणे येथील वसंत व्याख्यानमालेमध्ये गुन्हेगार जातीची सुधारणा या विषयावरती व्याख्यान त्यांनी केलेलं आहे. 8 नोव्हेंबर 1917 त्यांनी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली. 1917 मुंबई येथे नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेऊन डॉक्टर आंबेडकर यांना मानपत्र द्यावे अशी मागणी केली. बघा 1917 मुंबईला नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे यांना मानपत्र देण्यात यावं असं खालीलपैकी कुणी म्हटलं असा प्रश्न आला तर ते विठ्ठल रामजी शिंदे आहेत, हे लक्षात ठेवा. 23-24 मार्च 1918 मुंबई अस्पृश्यता निवारण परिषद भरवण्यात आली. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून सयाजीराव गायकवाड आणि स्वागताध्यक्ष जे आहेत न्यायमूर्ती चंदावरकर हे होते. तर ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा की 1918 मुंबईला जी अस्पृश्यता निवारण परिषद भरली होती त्यावेळेला अध्यक्ष कोण होते तर सयाजीराव गायकवाड आणि बडोदा संस्थानाचे ते होते, आपल्याला माहितीये. आणि स्वागताध्यक्ष कोण आहे तर न्यायमूर्ती चंदावरकर होते. 1920 साली सर्व जाती धर्मांसाठी बहुजन पक्षाची स्थापना. वीरा शिंदे यांच्या मते समाजात 2 वर्ग असतात. बघा, एक विद्याबलाने अधिकार बलाने पुढारलेला वर्ग असतो आणि दुसरा आहे यातील कोणतेच बल अंगी नसल्याने मागासलेला वर्ग एक असतो, असं कुणाचं म्हणणं होतं? वीरा शिंदे यांचं म्हणणं होतं. बघा 1924 वायकोम सत्याग्रहामध्ये केरळ येथे अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रह केला. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ते वायकोम सत्याग्रहामध्ये होते. शेतकरी परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. 13 ऑक्टोबर 1930 रोजी पुणे येथील पर्वती मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी जो सत्याग्रह झाला त्यामध्ये सुद्धा ते होते. इसवी सन 1932-33 मध्ये सयाजीराव गायकवाड यांनी वीरा शिंदे यांना दलित मित्र पुरस्कार देऊन गौरवलेलं आहे. तर सयाजीराव गायकवाडांनी दलित मित्र हा पुरस्कार कुणाला दिलेला आहे? वीरा शिंदे यांना दिलेला आहे. कुणी दिलाय? सयाजीराव गायकवाड यांना. कधी दिलाय? 1932 ते 33 त्यानंतर त्यांनी लिहिलेले ग्रंथ जर आपण बघितले तर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, माझ्या आठवणी आणि अनुभव हे त्यांचं आत्मचरित्र आहे. आणि त्यांनी लिहिलेले लेख कोणते आहेत तर भागवत धर्माचा विकास, मराठ्यांची पूर्वपीठिका, कानडी मराठी संबंध आणि कोकणी मराठी संबंध हे त्यांचे लेख सुद्धा वीरा शिंदे यांचे आहेत. तर मित्रांनो, वीरा शिंदे यांच्याबद्दल आपण डिटेल डिस्कस केलेला आहे की त्यांनी कोणकोणत्या संस्था संघटनेमध्ये भाग घेतला, त्यांनी स्वतः कोणत्या स्थापन केल्या आणि कोणकोणत्या त्या ठिकाणी याच्यामध्ये ते सत्याग्रहामध्ये सहभागी होते. वायकोम सत्याग्रह केरळचा तो कशाबद्दल होता, जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो. त्यांचे ग्रंथ बघितले, लेख बघितले, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. स्क्रीनशॉट काढा आणि त्याचं रिव्हिजन सुद्धा करा. एखादा पॉईंट नवीन वाटला असेल तर तो नोट डाऊन सुद्धा करायचा आहे. त्यानंतर आपला 21वा प्रश्न आहे की सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॅश डॅश यांनी पाठिंबा दिला. तर मित्रांनो, आता याचं उत्तर असेल नाना शंकरशेठ. कारण आपल्याला माहिती नाना मुंबई म्हटलं की नाना शंकरशेठ हेच आपल्याला डोळ्यासमोर आपलं नाव येत असतं. आता नाना शंकरशेठ यांच्याबद्दल आपण पूर्ण डिटेल डिस्कस करणार आहोत. कारण नाना शंकरशेठ बद्दल जर एखादा प्रश्न आला तर तो तुमचा चुकायला नको म्हणून आपण एकदम डिटेल माहिती आता नाना शंकरशेठ यांच्याविषयी घेणार आहोत. तर मित्रांनो, नाना शंकरशेठ यांचा जन्म 1803 ते 1865 आहे. बघा, त्यांचा जन्म जो आहे 10 फेब्रुवारी 1803 झाला होता आणि 31 जुलै 1865 त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांच्या आईचं नाव भवानी तर वडिलांचं नाव शंकरशेठ होतं. त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 ठाणे मुरबाड मुरकुटे कुटुंबामध्ये झालेला आहे. नानांचे वडील शंकरशेठ मुंबईत जवाहिराचे व्यावसायिक होते.
1857 मध्ये मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ते विशारदही होते, हे लक्षात ठेवा. मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना ओळखलं जातं. बाळशास्त्री जांभेकर यांनी जगन्नाथ शंकरशेठ यांना ख्रिस्ती होण्यापासून वाचवलेलं आहे. आपण बाळशास्त्री जांभेकर जे आहे बघताना म्हणजे पहिलं लेक्चर जे होतं आपलं समाजसुधारक, त्यामध्ये आपण बाळशास्त्री जांभेकर त्यांनी दर्पण काढलेलं आहे 6 जानेवारी 1832ला. या गोष्टी आपण बघितल्या होत्या. एल्फिन्स्टन यांच्या मदतीने त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 1822 मध्ये स्थापन केली. तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 1822 ला कुणी स्थापन केली प्रश्न आला, तर नाना शंकरशेठ यांनी स्थापन केलेली आहे. या संस्थेच्या कार्यात नानांना सहकार्य कुणी केले, तर बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिवराव छत्रे यांनी केलेलं आहे. मुंबई प्रांतासाठी शैक्षणिक योजना एल्फिन्स्टन यांनी जगन्नाथ शंकरशेठ यांच्या मदतीने तयार केली होती. एल्फिन्स्टन हायस्कूल जर आपण बघितलं तर 1824 मध्ये त्याची स्थापना केली आणि त्या हायस्कूलचे ते 1834 साली एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये रूपांतर करण्यात आलं. एल्फिन्स्टन कॉलेज जे 1824 ला स्थापन झालं होतं त्याचं 10 वर्ष म्हणजे 1834 ला त्याचं नंतर कॉलेजमध्ये रूपांतर करण्यात आलं आणि त्यासाठी नानांनी काय केलं, 3 लाख निधी गोळा केला आणि त्यात स्वतःचे 25,000 रुपये सुद्धा दिले होते. बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना 1840 ला त्यांनी केलेली आहे. त्याचे नाना स्थापनेपासून सलग 15 वर्ष सदस्य होते. शंकरशेठ यांच्या संकल्पनेनुसार ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना 1845 साली स्थापन झालेली आहे. जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रँड अँग्लो हायस्कूल 1857 ला त्यांनी स्थापन केली. त्यासोबतच 1837 मध्ये भिवंडी येथे हिंदू मुस्लिम दंगल झाली तेव्हा हिंदूंना न्याय मिळवून देण्याचं कार्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे. तर बघा 1837 ला जी हिंदू मुस्लिम दंगल झाली होती भिवंडीला, त्या ठिकाणी हिंदूंच्या बाजूने ते लढले होते. त्यानंतर स्टुडंट लिटरली अँड सायंटिफिक सोसायटी 1848 ला त्यांच्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत केली होती. त्याचे संस्थापक कोण आहेत, दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड, विश्वनाथ मंडलिक आणि सोराबजी शापूरजी आहेत. बघा दादाभाई नौरोजी लक्षात ठेवा, नौरोजी लाड, मंडलिक, सोराबजी शापूरजी हे नावं लक्षात ठेवा. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली 1848 साली. तर ते कोण आहेत, नाना शंकरशेठ आहेत. तर इथे आयोग तुम्हाला फसवू शकतं की 1848 साली त्यांनी राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली. तर आपल्याला महात्मा फुले सुद्धा देतील पर्यायामध्ये, पण 1848 साल लक्षात ठेवा. त्यावेळेला नाना शंकरशेठ यांनी मुलींसाठी शाळा काढलेली आहे. ते मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये सुद्धा सहभागी होते. 26 ऑगस्ट 1852 ला नाना शंकरशेठ, दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी लाड यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली आणि ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होय. आपण मागे सुद्धा आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये याची डिटेल माहिती घेतली होती. तर मित्रांनो, त्याची स्थापना का झाली, तर जनतेची दुःखे सरकार दरबार मांडण्यासाठी. बघा म्हणजे जी सामान्य जनता आहे त्यांची गाऱ्हाणी असेल, काही दुःख असतील तर ते सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी बॉम्बे असोसिएशन 26 ऑगस्ट 1852 ला स्थापन केली होती. ते टाउन असोसिएशनचे सुद्धा सदस्य होते. चिंचपोकळी या ठिकाणी गॅस कंपनी त्यांनी सुरू केली होती. त्यासोबतच नाना मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य होते. जस्टिस ऑफ द पीस म्हणून 1835 ला त्यांना जस्टिस ऑफ द पीस मिळालेला आहे. त्यानंतर एशियाटिक सोसायटी मुंबईचे नाना पहिले भारतीय सदस्य होते. स्थापना 1830 साली केली. मुंबई ते ठाणे प्रथम धावलेल्या रेल्वेमध्ये बसण्याचा मान सुद्धा त्यांना मिळाला होता. त्यानंतर त्यांनी बघा, कारण त्यांनी या रेल्वे मार्गासाठी काय केलं होतं, प्रयत्न केले होते. त्यांना गोल्डन पास मिळाला होता. ते GIP रेल्वेचे संचालक सुद्धा होते, लक्षात ठेवा. नाना शंकरशेठ यांनी मॉरिशसवरून उसाचे रोप मागवले होते. 1855 साली मुंबईतील पहिले विधी महाविद्यालय त्यांनी स्थापन केलेलं आहे. त्यानंतर मुंबईमधील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी नानांनी विहीर आणि तलावांची योजना तयार केली. त्यासोबत द जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूल जी आहे ती 1857 ला त्यांनी स्थापन केली आणि यांच्या शैक्षणिक कार्याचे स्मारक म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर अशाच पद्धतीने आपण नाना शंकरशेठ यांच्याबद्दल माहिती घेतली. पुन्हा बघा, नाना हे इंग्रजी, मराठी आणि संस्कृत या भाषेचे उत्तम जाणकार होते. सतीच्या चालीवर टीका करून या चालीविरुद्ध कायद्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. सती प्रथा बंद होण्यासाठी पार्लमेंटमध्ये केलेल्या अर्जावर सही होती. त्यामध्ये राजा राममोहन राय आणि आपल्या महाराष्ट्राच्या वतीने जे आहेत जगन्नाथ शंकरशेठ यांनी साईन केली होती. सतीच्या चालीचं निर्मूलन करण्यासाठी मुंबईमध्ये जॉन माल्कम यांनी प्रयत्न केले आणि नानांनी पाठिंबा त्याला दिलेला आहे. मुंबईमध्ये नाट्यगृह सुद्धा सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांचा मृत्यू 31 जुलै 1865 चा आहे. हे साल सुद्धा लक्षात ठेवा, कारण आयोग तुम्हाला कधीही फसवू शकतं. त्यानंतर 22वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालोपयोगी पुस्तके लिहिली. आता मित्रांनो, हा प्रश्न का रद्द झाला, कारण या प्रश्नामध्ये उत्तर नाही.
आता याची माहिती सुद्धा आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये डिटेलमध्ये घेऊयात की नक्की कोणी शालेयोपयोगी पुस्तके लिहिली वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघू. 23वा प्रश्न आहे की शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमलेलं आहे? तर मित्रांनो, शाहू महाराज जे आहेत त्यांनी नवीन शंकराचार्य म्हणून सदाशिवराव बेनाडीकर यांना नेमलं होतं. शाहू महाराजांनी 12 ऑक्टोबर 1921 ला क्षात्र जगद्गुरू विद्यापीठाची निर्मिती केली. याचे प्रमुख म्हणून श्री सदाशिवराव पाटील बेनाडीकर या मराठा जातीतील सुशिक्षित पदवीधराची शंकराचार्य म्हणून त्यांनी त्या ठिकाणी निवड केली. त्यामुळे महाराष्ट्रभर खळबळ माजली होती. 12 ऑक्टोबर 1921 हे साल लक्षात ठेवा. शाहू महाराजांनी 12 ऑक्टोबर 1921 ला क्षात्र जगद्गुरू पीठाची जी निर्मिती केली होती त्यावेळेला शंकराचार्य म्हणून त्यांनी सदाशिवराव बेनाडीकर यांना नेमलं होतं. त्यावेळेला महाराष्ट्रभर खळबळ माजली. वेदोक्त प्रकरणात शाहूंनी ग्वाल्हेरचे शिंदे यांना मदत केली होती हे लक्षात ठेवा. 10 जून 1917 रोजी करवीर शंकराचार्य पीठावर डॉक्टर कुर्त कोटीची त्या ठिकाणी नियुक्ती झाली. 10 जून 1917 ला करवीर शंकराचार्य पीठावर कुणाची नियुक्ती झाली? डॉक्टर कुर्त कोटी. त्यानंतर शाहू महाराजांना क्षत्रिय नाही असे म्हणणारे लोकमान्य टिळक आणि शृंगेरीचे शंकराचार्य होते हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर आपला 24वा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. त्यामध्ये तुम्हाला समाज सुधारक आणि त्यांचा जन्म कुठे झालेला आहे ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. रानडे, आगरकर, शिंदे आणि देशमुख. आता पुणे, जमखिंडी, टेंभू आणि निफाड. तर मित्रांनो, आपल्याला माहितीये की या ठिकाणी बघा रानडे दिलेले आहेत, आगरकर दिलेले आहेत. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण एलिमिनेशन मेथड पहिला जर पर्याय तुम्हाला माहित असेल की रानडे यांचा जन्म जो आहे तो निफाडला झाला, बरोबर, नाशिक निफाड आत्ताच बघितलं आपण. तर तरी आपला पर्याय सुटतो का? तर फक्त चौथा पर्याय आपला एलिमिनेट होतो, बरोबर. रानडेंचा जन्म निफाडला झालेला आहे. त्यानंतर आगरकरांचा जन्म आपल्याला माहित पाहिजे की आगरकरांचा जन्म हा टेंभू या ठिकाणी झालाय. मग आगरकरांचा टेंभूला झालाय तर ब चं उत्तर 3 असा एकच पर्याय मग आपल्याला दिसतोय पहिला. तर आपल्याला 2 जरी परफेक्ट माहित असेल तर बाकीचे 2 आपल्याला एलिमिनेशन मेथड वापरून आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर शिंदे जे आहेत, शिंदेचा जन्म हा जमखिंडीला झालेला आहे आणि गोपाळ हरी देशमुख जे लोकहितवादी आपण त्यांना म्हणतो त्यांचा जन्म पुण्यात झालेला आहे. त्याबरोबरच बघा, नाना शंकर शेट 1803 ठाणे मुरबाडला, आचार्य बाळशास्त्री जांभेकर रत्नागिरी राजापूरला, दादोबा तरखडकर यांचा ठाणे जिल्ह्यामध्ये तालुका वसई तरखड गावात आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा पुण्यामध्ये झालेला आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी बघू समाजसुधारक, त्यामध्ये त्यांचा जन्म आपण बघत आहोत. तर भाऊदाजी लाड यांचा जन्म गोवा मांजरेगाव पारसे तालुका पेडणे या ठिकाणी झाला. भाऊ महाजन कुंटे यांचा जन्म रायगडमध्ये पेण या ठिकाणी झालेला आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा कुलाबा शिरवली या ठिकाणी झालाय. महात्मा फुले यांचा जन्म पुणे धनकवडी या ठिकाणी झालाय. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक निफाडमध्ये. त्यानंतर विष्णुशास्त्री पंडित यांचा सातारा बावधन या ठिकाणी, सावित्रीबाई फुले यांचा सातारा खंडाळा नायगाव या ठिकाणी झालेला आहे. बाबा पदमनजी यांचा बेळगावला, पंडिता रमाबाई कर्नाटक मंगूर या ठिकाणी झालाय. गोपाळ गणेश आगरकरांचा साताऱ्यामध्ये टेंभू तालुका कराड या ठिकाणी. भांडारकरांचा जन्म सिंधुदुर्गामध्ये मालवण या ठिकाणी झालाय. बेहरामजी मलवारी यांचा गुजरातमध्ये बडोदा या ठिकाणी. तर विठ्ठल रामजी शिंदे यांचा कर्नाटकमध्ये जमखिंडी या ठिकाणी झालाय. हे सुद्धा आपण मागेच बघितलेलं आहे. त्यानंतर बघा, जोड्या लावायला पुन्हा प्रश्न आहे की दीनबंधू मित्र, बाबा रामचंद्र, सरदार वल्लभभाई पटेल आणि सेनापती बापट दिलेले आहेत आणि पुढे सत्याग्रह दिलेले आहेत. म्हणजे कोणकोणत्या सत्याग्रहामध्ये किंवा नाटक दिलेलं आहे बघा. दीनबंधू मित्र यांचं नीलदर्पण नाटक, नीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा सांगितलेली आहे. दीनबंधू मित्र लक्षात ठेवा, नीलदर्पण नाटक. पहिल्याचं उत्तर असेल 4 आणि आपल्याला असा एकच पर्याय दिसतोय, पर्याय नंबर 3. त्यामुळे हा प्रश्न लगेच आपला सुटतोय. बाबा रामचंद्र यांचा अयोध्याच्या शेतकऱ्यांचा लढा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा बारडोली सत्याग्रह, तर सेनापती बापट यांचा मुळशी सत्याग्रह आहे. हे लक्षात ठेवा. बघा, दीनबंधू मित्र, नीलदर्पण नाटक, नीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. बाबा रामचंद्र यांचा अयोध्याच्या शेतकऱ्यांचा लढा, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे कैवारी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा बारडोली सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कर विषयक लढा होता. सेनापती बापट यांचा मुळशी सत्याग्रह, मुळशी योजना 54 गावे पाण्याखाली जाणार होती. हे आपण डिटेलमध्ये मागे डिस्कस केलेलं आहे. 26वा प्रश्न आहे की राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मुंबईमध्ये स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, हा प्रश्न रद्द का झाला? कारण यामध्ये सुद्धा उत्तर नाही. तर बघा, राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्थापना जी डी आंबेडकरांनी 1887 ला त्या ठिकाणी केलेली आहे. जी डी आंबेडकर हे ट्रेड युनियनवादी आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे संस्थापक होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेस
इंटक आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे त्या ठिकाणी कार्यकारी सदस्य सुद्धा होते. तर मित्रांनो, जी.डी. आंबेडकर हे ट्रेड युनियनवादी आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे कोण होते? संस्थापक होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेसचे बघा त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे कार्यकारी सदस्य सुद्धा होते. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपला 27वा प्रश्न आहे की पुढील नियतकालिके कुणी सुरू केली होती? तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला दिले विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना हे वृत्तपत्र दिलेले आहेत नियतकालिके. तर ते आहेत मित्रांनो साने गुरुजी यांचे. आता साने गुरुजी जे आहेत, साने गुरुजी यांचं नाव पांडुरंग सदाशिव साने असं होतं. त्यांचा जन्म डिसेंबर 1899 रत्नागिरी तालुका दापोली या ठिकाणी झालाय, पालगड येथे. सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे धुळे, नाशिक आणि तिरुचिरापल्ली येथे त्यांना तुरुंगवास त्यांना झाला होता. पंढरपूर मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह 1946 साली अस्पृश्यांसाठी खुलं व्हावं म्हणून उपोषण केलं होतं. त्यांना मदत जी आहे ती काकासाहेब बर्वे आणि आप्पासाहेब पटवर्धन यांनी केलेली आहे. कुणाला मदत केली आहे? साने गुरुजी यांना. कुणी केली आहे? काकासाहेब बर्वे आणि आप्पासाहेब पटवर्धन यांनी केलेली आहे. नियतकालिक जर आपण बघितलं तर साधना हे साप्ताहिक 1948 ला पुण्यात सुरू केलं होतं. त्यानंतर विद्यार्थी नावाचं मासिक त्यांनी सुरू केलं आणि काँग्रेस नावाचं साप्ताहिक सुरू केलेलं आहे. तर कर्तव्य नावाचं दैनिक त्यांनी सुरू केलेले. बघा, त्यांच्या 4 आहेत, पर्यायामध्ये आपल्याला 3 दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा, साधना हे त्यांचं साप्ताहिक होतं आणि काँग्रेस सुद्धा साप्ताहिक होतं. साधना आणि काँग्रेस हे दोन्ही साप्ताहिक होते. विद्यार्थी मासिक होतं आणि कर्तव्य हे दैनिक होतं, हे लक्षात ठेवा. श्यामची आई 1935 हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक. यावरूनच आचार्य आत्रे यांनी श्यामची आई हा चित्रपट काढला होता. कुणी? आचार्य आत्रे यांनी. या चित्रपटाला स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. पत्री हे साने गुरुजींचा पहिला काव्यसंग्रह आहे. त्यानंतर कादंबऱ्या जर बघितलं तर धडपडणारी मुले, आस्तिक, त्यानंतर क्रांती आणि रामाचा शेला हे पुस्तकं त्यांचे आहेत. 1940 साली चांदवड येथे युवक काँग्रेस परिषद त्यांनी भरवली, त्यामुळे त्यांना अटक झाली होती. 1940 ला चांदवड या ठिकाणी युवक काँग्रेस परिषद कोणी भरवली? तर साने गुरुजी यांनी भरवली होती आणि त्यामुळे त्यांना अटक सुद्धा करण्यात आलं होतं. त्यानंतर जोड्या जुळवाला बघा, किचकवध, स्वदेशी, वंगभंग आणि भीमराव अशा पद्धतीने दिलेला आहे आणि समोर आपल्याला त्या ठिकाणी नावं दिले आहेत. आपल्याला माहिती आहे किचकवध हे नाटक आपण मागे कितीतरी वेळेस इतिहासाचे लेक्चर बघताना वाचले. किचकवध हे कृष्णाजी खांडीलकरांचं आहे. याचं उत्तर असेल 3 नंबर ऑप्शन. तर या ठिकाणी बघा, याचं सगळीकडेच 3 दिले म्हणजे इथे एलिमिनेट होण्याचा प्रश्न नाही. त्यानंतर स्वदेशी जे आहे मित्रांनो, आपल्याला माहिती गणेश फणसळकर. तर बीचं उत्तर असेल 1 आणि असे 2 पर्याय आहेत म्हणजे दुसरा तिसरा एलिमिनेट होईल. किंवा सी जर तुम्हाला माहित असेल वंगभंग, तर मित्रांनो वंगभंग वासुदेव साठे. सीचं जे आहे 2 नंबरचा ऑप्शन म्हणजे पहिलाच पर्याय आपल्या या ठिकाणी बरोबर येतो. आणि भीमराव जे आहे ते आहे बघा लक्ष्मण जोशी यांचं. त्यानंतर आता किचकवध कृष्णाजी प्रभाव खांडीलकर यांचं आहे. हे नाटक महाडच्या महाराष्ट्र नाटक मंडळीनं काढलं होतं. किचकाची भूमिका ही गणपतराव भागवत यांनी केलेली आहे. टिळकांनी कर्जनवर केलेल्या टीकेचा कलात्मक नाट्यविष्कार म्हणजे खांडीलकरांची किचकवध आहे. त्यानंतर टिळकांनी कर्जनची तुलना जी आहे ती औरंगजेबाशी त्यांनी या नाटकामध्ये केली. हे नाटक राजकीय खुलांना चालना देतं म्हणून सरकारने ते बंद केलं होतं. वासुदेव पुरुषोत्तम साठे यांनी लोकभीम, रामकार्याचा ओनामा, वंगभंग 1905, राजनिष्ठा आणि राजद्रोह, स्वदेशी आणि बहिष्कार तसे असं अनेक नाटक जे आहे ते वासुदेव साठे यांनी लिहिलेले आहेत. आता इतर नाटकं काही आपण बघू, जर प्रश्न आला तर आपल्याला चुकायला नको. बघा, मामा वारेरकर यांचं कुंजविहारी, हाच मुलाचा बाप आणि तुरुंगाच्या दारात हे आहेत. त्यानंतर गोविंद वल्लभ पंत यांचं संगीत शारदा नाटक आहे. बघा, यावरती प्रश्न आयोगाने टाकला होता की शारदा हे नाटक गोविंद वल्लभ पंत यांचं आहे. तर मित्रांनो, ते शारदा नव्हतं, फक्त संगीत शारदा होतं म्हणून तो प्रश्न रद्द झाला होता. त्यानंतर कीर्तने यांचं मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारं पहिलं नाटक थोरले माधवराव पेशवे हे कुणाचं आहे? तर वि. ज. कीर्तने यांचं आहे. राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला आणि प्रेम संन्यास हे नाटक आहे. शिरवाडकर यांचं नट सम्राट, प्रेमानंद गजवी यांचं गांधी आणि आंबेडकर आहे. तर पु. ल. देशपांडे यांचं बटाट्याची चाळ आणि ती फुलराणी हे 2 नाटकं प्रसिद्ध आहेत, हे लक्षात ठेवा. बघा, 29वा प्रश्न आहे की विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद डॅश डॅश पुस्तकात आढळतो. तर मित्रांनो, ते आहे समुद्र किनारीचा वादविवाद. आता विष्णू भिकाजी गोखले जे आहेत त्यांचा जन्म कुलाबा म्हणजे आजचा रायगड या शिरवली या ठिकाणी 1925 ला झाला. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिश्चन धर्मप्रसारकांना उत्तर देण्यासाठी मुंबईमध्ये जाहीर व्याख्याने देण्याला सुरुवात केली होती. ख्रिस्ती धर्मोपदेशकांबरोबरच त्यांचे मुंबईच्या समुद्रकिनारी जाहीर वादविवाद असं
त्या ठिकाणी वादविवाद होत असे. रेव्हरंड विल्सन यांच्यासोबतचे वाद विशेष गाजले होते. हे वादविवाद समुद्र किनारीचा वादविवाद या पुस्तकामध्ये संकलित केलेले आहे. तर मित्रांनो, ख्रिस्ती धर्मोपदेशक जे होते म्हणजे ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे त्यांचे मुंबईच्या समुद्रकिनारी जे आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारींसोबत काय झाले ते वादविवाद त्यांचे कंटिन्यू व्हायचे आणि ते कशामध्ये आहेत समुद्रकिनारीचा वादविवाद या पुस्तकामध्ये प्रसिद्ध आहेत. विष्णू शास्त्रींनी जे आहे वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. कुणाला? ख्रिस्ती धर्म मिशनऱ्यांना. कुणी दिलं होतं? विष्णू शास्त्री, विष्णू भिकाजी गोखले जे आहेत त्यांनी दिलं होतं. त्यानंतर वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर माडखोलकर जे आहेत यांनी त्यांना कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक असं म्हटलेलं आहे. पाखंडी मताचे खंडन करून वैदिक धर्माची पुनर्स्थापना कर असा संदेश परमेश्वराने त्यांना दिला असे त्यांचं मत होतं. ग्रंथ जर आपण त्यांचे बघितले तर भावार्थ सिंधू हे विष्णू भिकाजी गोखले यांचं आहे. त्यानंतर वेदोक्त धर्मप्रकाश, सुखदायक राज्य प्रकरणी निबंध, बोधसागर रहस्य, सेतुबंधांनी टीका, त्यानंतर सहस्थितीचा निबंध, सप्तशृंगीच्या डोंगरावर तपश्चर्या त्यांनी केली होती. त्यांचा मृत्यू 18 फेब्रुवारी 1871 रोजी झालेला आहे. तर मित्रांनो, विष्णू भिकाजी गोखले जे आहेत यांच्याबद्दल कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? त्यांनी लिहिलेले सगळे काही ग्रंथ लक्षात ठेवा. त्यानंतर वर्तमान दीपिकामधून त्यांनी वैदिक धर्मावरती जी टीका झाली होती त्याला प्रत्युत्तर हे ख्रिस्ती धर्मोपदेशकांना दिले होतं. म्हणजे ख्रिस्ती धर्मांचा प्रसार करणाऱ्या ज्या काही मिशनरी होत्या त्यांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर माडखोलकर यांनी त्यांना कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक म्हटलेलं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते? आता महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे मागच्याच पहिल्या लेक्चरमध्ये आपल्या. त्यामध्ये बघा, धोंडो केशव कर्वे जे आहेत यांना आपण बघितलं होतं भारतरत्न मिळालेला आहे, पद्मभूषण, डी.लिट आणि LL.D. त्यामुळे चारही पर्याय बरोबर आहेत. बघा, त्यांना 1942 ला डी.लिट बनारस हिंदू विद्यापीठातून, 1951 डी.लिट त्यांना पुणे विद्यापीठातून, 1954 त्यांना डी.लिट SNDT महिला विद्यापीठातून, 1955 पद्मभूषण भारत सरकारने दिला होता, 1957 त्यांना LL.D मुंबई विद्यापीठातून मिळाला, तर 1958 भारतरत्न त्यांना भारत सरकारकडून मिळालेला आहे. कशासाठी मिळाला होता त्या ठिकाणी भारतरत्न? तर स्त्री शिक्षण विषयक कार्याबद्दल आणि पुनर्विवाह विषयक कार्याबद्दल महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1858 भारतरत्न मिळालेला आहे. तर मित्रांनो, आजचं लेक्चर आपण इथेच थांबवणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि मित्रमैत्रिणींसोबत देखील नक्की शेअर करा, जेणेकरून असंच महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे त्यांच्यापर्यंतही पोहोचेल, प्रत्येकाला या लेक्चरचा फायदा होईल. तर मित्रांनो, आपण इतिहास जो विषय आहे त्यामध्ये एवढा समाजसुधारक टॉपिक आपला संपला की मग आपला इतिहास या ठिकाणी पूर्णच आज संपणार आहे. त्यामुळे आपण मग भूगोल आणि इकॉनॉमिक्स जे आहे ते 2 विषय सोबत सुरू करणार आहोत. एक लेक्चर इकॉनॉमिक्सचं असेल, एक त्या ठिकाणी भूगोलचं असेल. अशा पद्धतीने आपण इकॉनॉमिक्स आणि भूगोल हे 2 विषय सुद्धा संपवू, म्हणजे आपले GSचे 3 सब्जेक्ट प्रॉपर कंप्लीट होतात आणि मग आपण सायन्स आणि पॉलिटी सोबत घेणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल MPSeagle वरती. तर मित्रांनो, आपण कंबाईन PYQ अनालिसिसची एक रिव्हिजन सिरीज आपल्या चॅनलवरती सुरू केली होती आणि त्यामध्ये आपण GSचे 5 सब्जेक्ट जे आहेत ते कव्हर करणार आहोत. त्यामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास पूर्ण केलेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचं आजचं आपलं शेवटचं लेक्चर आहे. आपण जवळजवळ 40 लेक्चर घेतले असतील महाराष्ट्राच्या इतिहास या सब्जेक्टवरतीच, म्हणजे त्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास बघितला आणि महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा आपण बघितलेला आहे. सोबतच आपण 2 मॅरेथॉन लेक्चर सुद्धा 10-10 तासाचे अपलोड केलेले आहेत. त्यानंतर आपण महाराष्ट्राच्या भूगोलला सुद्धा सुरुवात केली होती, त्याचे 3 लेक्चर अपलोड करून झालेले आहेत. आता आपण इतिहास हा विषय संपल्यानंतर भूगोल आणि इकॉनॉमिक्स हे 2 विषय आपण सोबत सुरू ठेवणार आहोत, जेणेकरून लवकरात लवकर लेक्चर्स आपले कंप्लीट होतील. तर मित्रांनो बघा, आपला 31वा या ठिकाणी प्रश्न आहे की महर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली? आता महर्षी धोंडो केशव कर्वे जे आहेत यांच्याबद्दल माहिती आपण डिटेल डिस्कस मागच्या स्लाइडमध्ये म्हणजे मागच्याच लेक्चरमध्ये आपण धोंडो केशव कर्वे कोण होते यांच्याबद्दल डिटेल डिस्कशन केलेलं आहे. तरी पण बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे जे आहेत यांनी महिलाश्रम स्थापन केला होता. महिला आश्रम जो आहे तो 1915 विधवा महिलांसाठी त्यांनी स्थापन केला. अनाथ बालिकाश्रम, त्यानंतर निष्काम कर्ममठ, महिला विद्यालय यामधील सेविकांना एकत्रित करून त्यांनी स्थापन केली.
उद्देश काय होता तर स्त्री उद्धार आणि स्त्रियात शिक्षणाचा प्रसार करणं या उद्देशाने महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला श्रम जे आहे ते स्थापन केलं होतं आणि त्यासोबतच त्यांनी अनाथ बालिकाश्रम असेल, निष्काम कर्म मठ असेल किंवा महिला विद्यालय असेल या गोष्टी सुद्धा त्यांनी केलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, चॅनलवरती जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ क्लिक करून लेक्चर बघत असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असंच क्वालिटी कंटेंट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझ्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटची आयडी आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही डाऊट तुमचे विचारू शकता. प्रत्येकाला मी त्या ठिकाणी रिप्लाय सुद्धा करत असते आणि आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करून घ्या. तर मित्रांनो बघा, 32वा प्रश्न आहे की डॅश डॅश यांच्या मते वेद हे अपौरुषीय नाहीत. अपौरुषीय नाहीत म्हणजे काय तर ते मानवाने लिहिलेले आहे असं कोणाचं म्हणणं होतं? महात्मा फुले यांचं. वेद हे मानव निर्मित आहे असं स्वामी दयानंद सरस्वती म्हणाले, तर वेद हे अपौरुषीय आहेत ते असं महात्मा फुले यांनी म्हटलेलं आहे. अपौरुषीय म्हणजे काय म्हणजे मानवाने न लिहिलेली म्हणजे देवाने लिहिलेले आहे असं कुणाचं म्हणणं होतं? महात्मा फुले. वेद हे मानव निर्मित आहे असं म्हणणं होतं स्वामी दयानंद सरस्वती आणि वेद हे मानवाने लिहिलेलं नाहीत असं महात्मा फुले यांचं म्हणणं होतं. त्यानंतर बघा 33वा प्रश्न आहे की डॅश डॅश यांनी मानव धर्म सभा स्थापन केली. तर मित्रांनो, आपण बघितलं होतं दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेल्या सगळ्या संस्था संघटना आपण बघून झालेल्या आहेत. त्यापैकी एक मानव धर्म सभा होती. तर बघा, त्यांचा जन्म जो आहे दादोबा पांडुरंग यांचा जन्म 9 मे 1814 मुंबईमध्ये झालेला आहे. त्यांनी दुभाषिक म्हणून बडोदा संस्थानामध्ये कार्य सुद्धा केलेलं आहे. मूळ घराणे वसईजवळ तरखडचे असल्याने आडनाव तरखडकर असं त्यांचं पडलेलं आहे. मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. मराठी व्याकरणाचे पाणिनी असं सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकरांना म्हणतात. त्यानंतर जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. अक्कलकोट म्हटल्यास जांभेकर येईल. बघा, या ठिकाणी लक्षात ठेवा, जावरा संस्थानाच्या नवाबाचं शिक्षण म्हणून कोण गेलं होतं तर दादोबा पांडुरंग तरखडकर होते. पण अक्कलकोट संस्थान जर म्हटलं तर जांभेकर आहेत, बाळशास्त्री जांभेकर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर रतलाम संस्थान सुद्धा आपण बघितलं होतं, ते सुद्धा मला सांगा की ते कशाशी रिलेटेड आहे, की अक्कलकोट संस्थान आणि रतलाम एकच आहे, मला ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आता कळवा. 1842 साली ट्रेनिंग कॉलेजच्या बघा संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1852 डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्यासोबतच अहमदनगरमध्ये त्यांनी भिल्लांच्या उठावाचा बिमोड सुद्धा केलेला आहे. म्हणून दादोबा पांडुरंगाच्या कार्याची पोच पावती म्हणून सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी सुद्धा दिलेली आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये प्रवेश केला. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी असिस्टंट टीचर म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे. मित्रांनो, हे एक रिव्हिजन लेक्चर आहे, त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की लेक्चर खूप फास्ट होते तर बघा, मी ऑलरेडी तुम्हाला लेक्चर सिरीज सुरू करताना सांगितलं होतं की लेक्चर सिरीज कुणासाठी आहे? ज्यांनी ऑलरेडी सिलेबस जो आहे तो एकदा प्रॉपर रीड केलेला आहे किंवा ज्यांनी ऑलरेडी सगळ्या नोट्स वगैरे काढून झालेल्या आहेत आणि एक रिव्हिजन म्हणून प्रश्न कसे येतात किती डीपमध्ये विचारले जातात हे बघण्यासाठी आणि एखादा पॉईंट नवीन वाटला तर तो ऍड करण्यासाठी ही लेक्चर आहेत. बघा, 34वा प्रश्न आहे की डॅश डॅश यांनी मानव धर्म सभा स्थापन केली. बघा, PSI 2016चा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर दादोबा पांडुरंग त्याचं उत्तर आहे मानव धर्म सभा जी आहे ती 22 जून 1844 स्थापन झाली होती. सुरत या ठिकाणी तरखडकरांनी स्थापन केलेली व्यक्ती कोण तर दादोबा पांडुरंग. त्यानंतर दुर्गादास मंछाराम यांनी त्या ठिकाणी त्यांना सहकार्य केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला मानव धर्मसभा जर म्हटलं 22 जून 1844 तर मानव धर्मसभेमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर एकटेच नव्हते तर दुर्गाराम मंछाराम सुद्धा होते, हे लक्षात ठेवा. 35वा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे महात्मा फुले. पण जर इथे बाळशास्त्री जांभेकर उत्तर असलं असतं तर तेच ऑप्शन बरोबर असलं असतं, कारण की आपण बाळशास्त्री जांभेकरांना पहिल्याच त्या ठिकाणी स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते कुणाला म्हटलं जातं? बाळशास्त्री जांभेकरांना. पण ऑप्शन मध्ये महात्मा फुले असल्यामुळे हेच उत्तर बरोबर गेले. बघा, 3 ऑगस्ट 1848 पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा त्यांनी काढली. 17 सप्टेंबर 1851 रोजी मुलींसाठी दुसरी शाळा त्यांनी सुरू केलेली आहे रास्ता पेठेमध्ये. बघा, पहिली शाळा 3 ऑगस्ट 1848 आणि दुसरी शाळा 17 सप्टेंबर 1851. पहिली शाळा कुठे तर पुण्यातील बुधवार पेठेमध्ये भिडेवाडा जो आहे त्या ठिकाणी आणि दुसरी शाळा रास्ता पेठेमध्ये सुरू केली होती, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, तिसरी शाळा 15 मार्च 1852 वेताळ पेठेमध्ये सुरू केलेली आहे. पहिली, दुसरी, तिसरी शाळा जोडायला लावला प्रश्न येऊ शकतो, त्याचं साल येऊ शकतं किंवा ते कुठे स्थापन केली होती अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. आता महात्मा फुले यांच्याबद्दल जर बघितलं तर त्यांचा जन्म जो आहे तो 11 एप्रिल 1827 आहे. बघा, महात्मा फुलेंचा जन्म कधीचा तर 11 एप्रिल 1827 कटगुण खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी.
मूळ आडनाव घोरे होते, पण फुलांच्या व्यवसायातून फुले आडनाव त्यांचं पडलं. शिक्षण जर बघितलं तर प्राथमिक पंतोजीच्या शाळेमध्ये झालेलं आहे. त्यानंतर प्रेरणा थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी आणि कॉमन सेन्स सोबतच एज ऑफ रिझन या पुस्तकातून त्यांना प्रेरणा मिळालेली आहे. संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर आणि मार्टिन ल्युथर किंग यांच्याकडून सुद्धा महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली होती. 1863 मध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना त्यांनी केली. सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाज त्यांनी स्थापन केला. त्यानंतर 1876 साली कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी कृष्णराव भालेकरांसोबत स्थापन त्यांनी केलेली आहे. केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी 1865 मध्ये न्हाव्यांचा संप तळेगाव, ढमढेरे आणि ओतूर या गावामध्ये झाला होता. त्यांनी केलेला आहे, हे लक्षात ठेवा. 25 डिसेंबर 1873 रोजी सीताराम आल्हाट आणि राधाबाई निमकर यांचा सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह घडवून आणला. पहिला विवाह कुणाचा होता हा प्रश्न जर आला तर सीताराम आणि राधाबाई यांचा पहिला विवाह कधी झाला? 25 डिसेंबर 1873 आणि खतफोडीचे बंड 1875 अहमदनगरमध्ये आणि पुण्यामधील जुन्नर तालुक्यामध्ये, हे लक्षात ठेवा. हंटर कमिशन समोर साक्ष जे आहे 1882 ला त्यांनी दिली. ग्रंथरचना तृतीय रत्न, त्यानंतर ब्राह्मणांचे कसब, शिवाजी महाराजांचा पोवाडा, अस्पृश्यांची कैफियत, शेतकऱ्यांचे आसूड, इशारा, सत्सार, त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी हे सगळे ग्रंथ कुणाचे आहेत? तर महात्मा फुले यांचे आहेत. जर जोड्या लावायला प्रश्न आला तर लक्षात ठेवा. त्यानंतर 11 मे 1888 रोजी कोळीवाडा हॉल, मांडवी, मुंबई येथे त्यांच्या कार्यांचा गौरव म्हणून राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते मुंबईच्या नागरिकांच्या वतीने महात्मा ही पदवी त्यांना देण्यात आली. त्यानंतर भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळची स्थापना कधी करण्यात आली असा प्रश्न आहे 36वा. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर मित्रांनो ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ 14 जून 1928 ला स्थापनाकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोषाध्यक्ष त्याचे सीताराम शिवतरकर होते, हे लक्षात ठेवा. सीताराम शिवतरकर कोणत्या त्या ठिकाणी संस्थेचे उपाध्यक्ष होते, कोषाध्यक्ष होते? तर भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ जी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी स्थापन केली होती 14 जून 1928 ला. आता बघा जोड्या लावायला पुन्हा एकदा प्रश्न आहे. मागे पण हा प्रश्न आपण बघितला होता, या ठिकाणी आता रिपीट आपल्याला होताना दिसतोय. जोड्या लावून बघा, उत्तराचा योग्य पर्याय निवडा. आता एका साईडला आपल्याला समाज सुधारकांची नावे आणि समोर त्यांचा जन्म ठिकाण जे आहे ते विचारलेलं आहे. आता मित्रांनो याचं उत्तर जर आपण बघितलं तर रानडे जे आहे, रानडे यांचा जन्म निफाडला झाला, हे आपल्याला डेफिनेटली माहिती, आपण मागे सुद्धा प्रश्न बघताना बघितलं होतं. तर मित्रांनो पहिल्याचं उत्तर 4 जर आपण म्हटलं तर सगळे पर्याय एलिमिनेट होतात आणि तिसराच ऑप्शन असा आपल्याला दिसतो की त्यामध्ये रानडे यांचा जन्म निफाड या ठिकाणी पहिल्याचं उत्तर 4, आपल्याला एकच पर्याय आहे, त्यामुळे हा प्रश्न इझिली टॅकल होतो. पण तरी जर ऑप्शन मध्ये दिलेलं नसतं तर बघा आगरकरांचा जन्म जो आहे तो टेंभू या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर क आपला आहे B.R. शिंदे, B.R. शिंदेचा जन्म जमखिंडी या ठिकाणी आणि G.H. देशमुख जे आहेत तर मित्रांनो त्यांचा जन्म जो आहे तर पुणे या ठिकाणी झालेला आहे. G.H. देशमुख कोण? गोपाळ हरी देशमुख, त्यांचा जन्म कुठे? पुण्याला. त्यासोबतच बघा समाज सुधारकांचे जन्म ठिकाण आणखी आपण बघू. मागे आपण खूप मोठा चार्ट बघितला होता, त्यामध्ये जवळजवळ बघा 20 ते 25 समाज सुधारक आणि त्यांचे जन्मस्थान आपण बघितलेलं आहे. जर तो चार्ट तुम्ही म्हणजे मागचं लेक्चर केलं नसेल तर ते करा, त्याचं स्क्रीनशॉट काढा आणि ते सगळे नोट डाऊन करून ते डोळ्याखालून जाऊ द्या. म्हणजे जर प्रश्न आला नेक्स्ट टाइम हे 4 समाज सुधारक सोडून दुसरे 4 विचारले तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बघा M.G. रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 ला नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी झाला. गोपाळ गणेश आगरकरांचा 14 जुलै 1856 ला साताऱ्यामध्ये कराड या तालुक्यामध्ये टेंभू इथे झालेला आहे. V.R. शिंदे म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे यांचा 23 एप्रिल 1873 ला कर्नाटक जमखिंडी या ठिकाणी झाला. तर G.H. देशमुख म्हणजे गोपाळ हरी देशमुख ज्यांना आपण लोकहितवादी म्हणतो त्यांचा 18 फेब्रुवारी 1823 ला पुण्याला झालेला आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. आता तर मित्रांनो 38वा प्रश्न आहे की पंडिता रमाबाईंशी निगडित चुकीचं विधान ओळखा असा प्रश्न आहे. पहिला आहे की शारदा सदन आणि मुक्ती सदनची स्थापना, हे डेफिनेटली बरोबर आहे. आता सगळे सदन बघताना आपण शारदा सदन, मुक्ती सदन, सेवा सदन ते कशासाठी आहे, ते स्थापन कुणी केले, त्यानंतर आपण बघितलं होतं कधी स्थापन झाले, या सगळ्या गोष्टी एक चार्ट होता बघा छोटासा, त्यामध्ये सगळे सदन आपण आणि ते कशासाठी आहेत आणि कुणी स्थापन केले ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. जर तुम्ही ते लेक्चर केले नसतील तर ते करा, ते चार्ट जो आहे तो पाठ करा. त्यानंतर कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा मला सगळे सदन आणि समोर ते कुणी त्या ठिकाणी स्थापन केले किंवा कशासाठी होते हे मला एकदा कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. एखाद्याची कमेंट जी आहे ती जर आवडली तर मी पिन करेल, जेणेकरून जे बाकीचे विद्यार्थी येतात ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांची रिव्हिजन होईल. त्यानंतर बघा श्रीकोश या
पुस्तकातून स्त्रियांचं वर्णन केलं तर हे चुकीचं आहे. निष्ठाशीत विधवा स्त्रियांचे कृपा सदन प्रीती सदन त्यांनी स्थापन केलं तर हे बरोबर. आणि बघा त्यांच्या कार्याबद्दल केसरी हिंद ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली होती पंडिता रमाबाईंना. आपण बघितलं होतं 19 डिसेंबर 1919 पंडिता रमाबाईंना केसरी हिंद मिळालेली आहे. आणि महात्मा गांधीजींना कधी मिळाली हे मी तुम्हाला खूपदा सांगितलेले आहे मागच्या लेक्चरमध्ये. आता मला ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि मित्रांनो उत्तर नक्की कोणत्या प्रश्नाचं देताय ते सुद्धा सांगत जा, म्हणजे बाकीच्यांना कळेल की हे उत्तर कशाचं आहे. तर बघा उद्देश काय होता. आता बघा पंडिता रमाबाई यांनी स्त्री धर्मनीती हे पुस्तक लिहिलेलं आहे, स्त्री कोश लिहिलेलं नाही, त्यामुळे दुसरंच विधान चुकीचं आहे. उद्देश काय, स्त्रियांना ज्ञान देवा, बघा ज्ञान सेवा देऊन त्यांची प्रगती करणं, स्त्रियांना ज्ञान सेवा देऊन त्यांची प्रगती करणं हा उद्देश होता, त्यामुळे त्यांनी स्त्री धर्मनीती हे पुस्तक लिहिलं. नीतीनुसार स्त्रियांनी आचरण प्राप्त करण्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. 39वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या गोष्टी वि. दा. सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकरांनी समाज सुधारण्यासाठी केल्या. तर मित्रांनो विविध जातीतील स्त्रियांचे हळदी कुंकू कार्यक्रम योजले तर हे करेक्ट आहे. स्पृश्य अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम हे सुद्धा बरोबर. अ आणि ब कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते, तर बघा पहिल्यामध्ये अ आणि क आहे म्हणजे एलिमिनेट होणार. अ आणि ब दुसऱ्या ऑप्शन मध्ये सुद्धा नाहीये, फक्त चौथा आपल्याला ऑप्शन असं आहे ज्यामध्ये अ आणि ब दोन्ही पर्याय येतात, कारण त्या ठिकाणी वरील सर्व दिलेले आहे. तरी पण आपण वाचू दुसरे दोन. बघा आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन केलं होतं का, तर यस. त्यानंतर धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ सुद्धा राबवलेली आहे. शुद्धीकरण चळवळ म्हटलं की आपल्याला फक्त बाळशास्त्री जांभेकर आठवतात, कारण श्रीपादी शेषाद्री प्रकरण त्यांच्याशी निगडीत आहे. पण आणखी बाकीचे काही समाजसुधारक आहेत ज्यांनी सुद्धा त्या ठिकाणी शुद्धीकरण चळवळ राबवलेली आहे. आता बघा विनायक दामोदर सावरकर यांचा कार्यकाळ आहे 1883 ते 1966. त्यांचा जन्म 28 मे 1883 ला नाशिकमधील भगूर या गावी झालेला आहे. आदर्श जर बघितला तर क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी स्वदेशासाठी लढतो तो चिरंजीव होतो यांचंच वाक्य आहे. यावरती प्रश्न सुद्धा आयोगाने विचारून झालेला आहे. क्रांतिकारी संघटना बघा राष्ट्रभक्त समूह 1899 मध्ये त्यांनी सावरकरांनी स्थापन केला. त्र्यंबकराव म्हसकर आणि रावजी कृष्णा यांच्या मदतीने त्यांनी 1899 ला राष्ट्रभक्त समूह स्थापन केला. त्याचं रूपांतर 1 जानेवारी 1900 मध्ये मित्रमेळामध्ये झाले आणि 1904 ला मित्रमेळाचे रूपांतर अभिनव भारत मध्ये झाले. आता हे अभिनव भारत ही संघटना खूप महत्वाची आहे, त्यामुळे ते कशा पद्धतीने त्याची पुनर्रचना झाली, कशा पद्धतीने बदल झाले हे सुद्धा लक्षात ठेवा. पुण्यात विदेशी कापड्यांची होळी 7 ऑक्टोबर 1905 रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर केली, तेव्हा टिळक आणि शिवराम परांजपे हजर होते. बघा विनायक दामोदर सावरकरांनी 7 ऑक्टोबर 1905 ला जेव्हा पुण्यामध्ये त्या ठिकाणी विदेशी कपड्याची होळी केली होती, त्यावेळेला त्या ठिकाणी कोण हजर होते प्रश्न आला, तर टिळक आणि त्या ठिकाणी शिवराम परांजपे. आता शिवराम परांजपे यांचं वृत्तपत्र काय आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. कविता सागरा प्राण तळमला ही विनायक दामोदर सावरकरांची आहे. आत्मचरित्र आहे त्यांचं माझी जन्मठेप अंदमानातील तुरुंगवासामध्ये त्यांनी लिहिलं. आणि बघा ग्रंथ भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाणी हा ग्रंथ आहे सावरकरांचा. आणि वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स 1857 सुद्धा त्यांचं आहे. त्यानंतर आपला 40वा प्रश्न आहे की जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. आता बघा या ठिकाणी तुम्हाला सत्यशोधक समाजाची स्थापना, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, अस्पृश्यांसाठी शाळा सुरू आणि शेतकऱ्यांचा आसूड हे दिलेलं आहे आणि समोर दिलेले डायरेक्टली साल. आता आपल्याला सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 आहे एवढं तरी माहिती, म्हणजे पहिल्याचं उत्तर 3. आणि या ठिकाणी जर आपण ऑप्शन बघायला गेलो तर असं एकच पर्याय आपल्याला दिसतो, तिसरा पर्याय, त्यामध्ये पहिल्याचं ऑप्शन 3 आहे. म्हणजे मित्रांनो आयोग पण तुम्हाला जास्त काही डोकं लावायचा हे करत नाही. बघा सत्यशोधक समाज आता सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये तुम्हाला फक्त प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज एवढेच चांगले करायचे असतात आणि त्याच्याशी रिलेटेडच हा प्रश्न आहे. त्यामुळे म्हणजे प्रश्न जर आपण बघितला तर हा संस्था संघटनेमध्ये म्हणताच येणार नाही, धार्मिक सुधारणा चळवळीचाच प्रश्न आहे असं म्हणता येईल, कारण की सत्यशोधक समाजाचीच तारीख विचारलेली आहे. कारण की पहिल्याच ऑप्शन मध्ये बघा आपल्याला प्रश्न लगेच सुटतो, पहिल्याचं माहिती 1873 की हा प्रश्न लगेच तुमचा सुटलेला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 ला शूद्र आणि अस्पृश्य जातीच्या लोकांना मुक्त करणं हा उद्देश घेऊन सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 ला केलेली आहे. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 1863 ची आहे. स्त्रियांची समाजाकडून होणारी बदनामी टाळण्यासाठी नवजात बालकांची हत्या करत अशा स्त्रियांच्या मदतीकरिता महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. कधी केली? 1863 ला केलेली आहे. अस्पृश्यांसाठी शाळा सुरू 1852 ला. 19 मे 1852 मध्ये पुण्यात वेताळ पेठेमध्ये महात्मा फुलेंनी सदाशिवराव बल्लाळ गोवंडे यांच्या वाड्यामध्ये अस्पृश्यांसाठी शाळा काढली. कधी काढली? 1852 ला. आणि शेतकऱ्यांचा आसूड 1883 ला शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी हे पुस्तक जे आहे त्यांनी लिहिलेलं आहे. ते कधी लिहिलं? 1883 ला महात्मा फुले यांनी.
41वा प्रश्न आहे की पुढील घटनांची त्यांच्या कालानुक्रमे यादी करा. आता बघा, या ठिकाणी समता संघ, निष्काम कर्म मठ, त्यानंतर महिला विद्यालय आणि महिला विद्यापीठ असं दिलेलं आहे. आता महिला विद्यालय आणि निष्काम कर्म मठ आत्ताच मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं. तर मित्रांनो, महिला विद्यालय जे आहे 1907चं आहे. हिंगणे, पुणे या ठिकाणी ते स्थापन झालं होतं. या विद्यालयामध्ये स्त्रियांना चांगली पत्नी आणि माता होण्याची पात्रता निर्माण करणारे शिक्षण जे आहे ते राबवलं जायचं. ते महाविद्यालय निवासी होते व विधवा तसेच कुमारिकांना प्रवेश सुद्धा द्यायचं. त्यानंतर निष्काम कर्म मठ जे आहे 1908चं आहे. आठवले आणि मथुराबाई यांच्यासोबत या संस्थेला वाहून घेण्याची शपथ 1908 मध्ये त्यांनी घेतली. लोकसेवेसाठी आणि स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी संस्थेस सर्वस्व अर्पण करून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळ निर्माण करण्यासाठी निष्काम कर्म मठ ही ची स्थापना जी आहे ती केलेली आहे. निष्काम कर्म मठ जे आहे ती त्याची स्थापना कुणी केली असा प्रश्न मी तुम्हाला विचारते, ते मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगा. महिला विद्यापीठ 3 जून 1916. बोधवाक्य काय होतं? संयुक्त स्त्री पराशक्ती. भारतवर्षीय महिला विद्यापीठ या नावाने सुरू झाले होते. स्वतंत्र महिलांसाठी असणारे भारतातील पहिलंच हे विद्यापीठ आहे. असं विद्यापीठ स्थापन करण्याची प्रेरणा जपान महिला विद्यापीठाकडून मिळालेली आहे. पहिले कुलगुरू जे आहेत ते डॉक्टर राघव भांडारकर हे होते. विरोध जे आहे ते के नटराजन यांनी केलेला आहे. 1920ला विद्यापीठाचे नामकरण श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असं करण्यात आलेलं आहे. कारण काय, तर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ 15 लाख रुपयांची देणगी 1920 मध्ये विद्यापीठाला दिली होती. म्हणून नामकरण SNDT महिला विद्यापीठ असं करण्यात आलेलं आहे. याबद्दल माहिती आपण मागच्याच लेक्चरमध्ये डिटेल घेतलेली आहे, त्यामुळे मी पुन्हा इकडे रिपीट करणार नाही. देणग्या बघा, मुंबईचे खटाव 35,000, रवींद्रनाथ टागोर यांनी 150 रुपये, महात्मा गांधी 10 रुपये, विठ्ठल लांडे जे आहे त्यांनी 40,000 इतर देणग्या दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने देणग्या कुणी दिल्या असा जरी प्रश्न आला तरी तो आपला चुकायला नको, कारण की ह्या गोष्टी बोल्ड करून सरांनी दिलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा. शिक्षण जर बघितलं तर मराठी आणि इंग्रजीतून त्या ठिकाणी दिलं जायचं. कशामध्ये दिलं जायचं? महिला विद्यापीठ 3 जून 1916 मध्ये. विद्यापीठाचा दर्जा 1950ला मिळाला. विद्यापीठाचा दर्जा कधी मिळाला? 1950ला. स्थापना 3 जून 1916ची आहे, पण 50ला विद्यापीठाचा दर्जा मिळाला, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 42वा, की महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखलं जातं? तर मित्रांनो, ते आहेत ज्योतिबा फुले. छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हटलं होतं, हे लक्षात ठेवा. 43वा प्रश्न आहे की सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? कुणी? सरस्वतीबाई जोशी. तर मित्रांनो, आपण सरस्वतीबाई जोशी यांच्याबद्दल सुद्धा माहिती घेतली होती. सरस्वतीबाई जोशी यांनी श्री विचारवती जी आहे ती संस्था स्थापन केलेली आहे आणि पहिलंच ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. श्री विचारवती म्हटलं तर आपल्याला सरस्वतीबाई जोशी आणि श्री धर्मनीती म्हटलं तर पंडिता रमाबाई. बघा, श्री विचारवती सरस्वतीबाई जोशी आणि श्री धर्मनीती म्हटलं तर रमाबाई आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 44वा प्रश्न आहे की न्यू इंग्लिश स्कूल पुणेचे संस्थापक सदस्य कोण होते? तर मित्रांनो, त्या ठिकाणी बघा, टिळक सुद्धा होते, आगरकर होते आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर आहेत, पण दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा काही संबंध नाहीये. बघा, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही 1 जानेवारी 1880ला पुणे या ठिकाणी झालेली आहे. गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांनी मिळून केली होती. कधी? 1 जानेवारी 1880ला. कुठे? तर पुणे या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली आहे. 45वा प्रश्न आहे की श्रीपती शेषाद्री प्रकरण ज्या समाज सुधारकांशी संबंधित होतं त्याचं नाव ओळखा. तर आपल्याला माहितीये बाळशास्त्री जांभेकरांनीच श्रीपती शेषाद्री प्रकरण काय? शेषाद्री परळीकर या अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने ख्रिश्चन बनवलं होतं, तेव्हा त्याला शुद्ध करून हिंदू धर्मामध्ये घेतलं, त्यामुळे बाळशास्त्री जांभेकरांना सनातनी लोकांनी वाईट टाकलं होतं. तर ही चळवळ बाळशास्त्री जांभेकरांशी रिलेटेड आहे, हे लक्षात ठेवा. 46वा प्रश्न आहे की ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी डॅश डॅश यांनी दिली. तर मित्रांनो, ज्योतिबा ही पदवी त्यांना कधी देण्यात आली हे सुद्धा आपण बघितलं होतं आणि ती मुंबईच्या नागरिकांनी त्यांना दिली होती. तिथलच्या ज्या महिला होत्या त्यांनी ती पदवी त्यांना दिलेली आहे, महात्मा. तर ह्या गोष्टी आपण बघितल्या. 11 मे 1888ला. बघा, 11 मे 1888 कोळीवाडा हॉल, मांडवी, मुंबई येथे त्यांचा कार्याचा गौरव जो आहे तो करण्यात आला, म्हणून राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते मुंबईच्या नागरिकांच्या वतीने महात्मा ही पदवी त्यांना देण्यात आली होती. 47वा प्रश्न आहे की हॅम्लेट या नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठी भाषांतर कुणी केलं? तर मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर आहेत. आता बघा, हॅम्लेट नाटक जे आहे त्या नाटकाचं मराठीमध्ये भाषांतर जे आहे आगरकरांनी केलं
आगरकरांचा जन्म हा 14 जुलै 1856 रोजी सातारामधील कराड तालुक्यात टेंभू या गावी झालेला आहे. 1 जानेवारी 1880 ला न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुणे या ठिकाणी त्यांनी केली, टिळक आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने. 1881 ला केसरीचे संपादक पद जे आहे ते पुढे 1887 ला राजीनामा देऊन 1888 ला सुधारक पत्र त्यांनी सुरू केलं, हे सुद्धा आपण बघितलं होतं. 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्यासोबतच 1892 ते 1895 फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य ते होते. ग्रंथ जर बघितले तर 1882 चा डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा त्यांचा ग्रंथ आहे. वाक्यमीमांसा आहे. शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकाचं विकार विलसित नावाचं 1883 ला भाषांतर जे आहे ते आगरकरांचं आहे. सोबतच गुलामगिरीचे शस्त्र आणि वाक्याचे पृथक्करण हे कुणाचं आहे तर गोपाळ गणेश आगरकरांचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर संमती वयाच्या विधेयकाला त्यांनी पाठिंबा दिला होता, हे सुद्धा लक्षात ठेवा. 48वा प्रश्न आहे की फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केलं, तर मित्रांनो ते पण आहेत गोपाळ गणेश आगरकर. फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य म्हणून गोपाळ गणेश आगरकर जे आहेत यांनी 1892 ते 1895 पर्यंत काम केलं. आणि पहिले प्राचार्य कोण होते, वामन आपटे होते, हे लक्षात ठेवा. पहिले फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य वामन आपटे आणि दुसरे जे आहेत कोण आहेत त्या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर. त्यानंतर बघा MD कर्वे यांना मुंबई विद्यापीठाने कोणती सन्मानदर्शक पदवी बहाल केली होती, तर याचं उत्तर आहे LLD. आता आपण याबद्दल डिटेल माहिती जी आहे तिसऱ्या प्रश्नात घेतली होती, म्हणजे आपला दुसरं लेक्चर आपला आहे. त्यामध्ये आपण बघितलं होतं की धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न सुद्धा मिळालेला आहे, हे पण बघितलं होतं आपण. तर तेवढा चार्ट तुम्ही पाठ केला तरी तुमचे प्रश्न जर नेक्स्ट टाइम आला तर तो सुटू शकतो. 50वा आपला प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत पुढील 3 विधानांचा विचार करा आणि त्यापैकी बरोबर विधान आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो बघा, दलितांच्या राजकीय हक्कासाठी त्यांनी सन 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, हे पण बरोबर. त्यांनी म्हटले होते की जरी मी जन्माने हिंदू असलो तरी मरताना हिंदू राहणार नाही. कोण म्हटले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यासोबतच बघा ते त्याच वर्षी निवर्तले ज्या वर्षी त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला. तर याचं उत्तर आहे ABC, तिन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एकदम डिटेलमध्ये माहिती आपण घेऊया की नक्की त्यांचा जन्म काय, म्हणजे कार्यकाळामध्ये त्यांनी कोणकोणत्या गोष्टी केल्या, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. एवढ्या नोट्स तुम्हाला सफिशियंट असणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जर प्रश्न आला तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला झालेला आहे आणि 6 डिसेंबर 1956 ला त्यांचा मृत्यू झालाय. आता जर बघितलं तर जन्म जो आहे 14 एप्रिल 1891 ला मध्य प्रदेशातील इंदूर जवळ महू या ठिकाणी झाला. शिक्षण जर बघितलं तर 1908 ते 1912 मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून BA त्यांनी केलं. त्यानंतर बडोदा संस्थानामध्ये नोकरी केली. MA सुद्धा त्यांनी केलं. प्राचीन भारताचा व्यापार या विषयामध्ये कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी MA केलं. PhD आणि प्रबंध द नॅशनल डिव्हायडेड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड अॅनालिटिकल स्टडी सुद्धा त्यांनी केली, म्हणजे PhD कशात केली ते सुद्धा सांगितलंय. त्यानंतर DSc जर आपण बघितलं तर इकॉनॉमिक्सची पदवी रुपयाचा प्रश्न या विषयावर लंडन विद्यापीठाने त्यांना दिलेलं आहे. बाबासाहेबांनी 3 जणांना गुरु मानलं होतं, गौतम बुद्ध, त्यानंतर संत कबीर आणि महात्मा फुले. साऊथ बरो कमिटी समोर साक्ष 1919. बघा स्थापना जर आपण बघितली, आपण हंटर कमिशन पुढे साक्ष देणारे दोघं बघितले होते, पंडित रामाबाई आणि महात्मा फुले. सोबतच इथे आहे की साऊथ बरो कमिटी समोर साक्ष 1919. साऊथ बरो कमिटीची स्थापना भारतीय जनतेला देण्यात येणाऱ्या राजकीय हक्कासंबंधीचा विचार करण्याच्या हेतूने स्थापन झाली होती. यामध्ये चिमणलाल सेटलवाड, श्रीनिवास शास्त्री, अफदाफ, त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी, तेज बहादूर सप्रू आणि त्या ठिकाणी रहीम बक्ष हे होते. अस्पृश्यांच्या वतीने विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या मागण्या जर आपण बघितल्या तर सर्वच भारतीयांना मतदानाचा अधिकार पाहिजे, अस्पृश्यांना स्वतंत्र त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषद 21 आणि 22 मार्च 1920 ला माणगाव या ठिकाणी भरली. त्यात प्रमुख पाहुणे जर बघितले तर राजश्री शाहू महाराज, स्वागत समितीचे अध्यक्ष दादासाहेब इनामदार, संयोजक जे आहेत ते अण्णासाहेब दादगौंडा पाटील, तर अध्यक्ष जर बघितले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर 21 आणि 22 मार्च 1920 ला दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषद जी भरली होती त्याचे अध्यक्ष कोण होते विचारलं तर आंबेडकर अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद 30 व 31 मे ते 30 जून, बघा 30 व 31 मे
ते जून 1920 मध्ये नागपूर या ठिकाणी भरली. त्यामध्ये 10,000 लोक जे आहेत ते उपस्थित होते. या परिषदेचे अध्यक्ष राजश्री शाहू महाराज होते, तर सचिव गणेश आकाजी गवई आणि किसन फागुजी बनसोडे हे होते. आता मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल लेक्चर थोडंसं फास्ट होते, पण ह्या गोष्टी तुम्ही जर ऑलरेडी सिलेबस वाचलेला असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला खूप सोप्या वाटतील, की एक रिव्हिजन म्हणून आपलं चाललेलं आहे. रिव्हिजन छान होईल. त्यासोबतच नवीन विद्यार्थी असेल तर तुम्हाला एवढा तरी फायदा होईल की प्रश्न किती डीप मध्ये विचारला जाऊ शकतो आणि आपण नक्की कोणत्या टॉपिकवरती फोकस केला पाहिजे, त्या टॉपिकमध्ये कोणत्या मुद्द्यावर केला पाहिजे, त्या मुद्द्यावर प्रश्न कशा पद्धतीने येतात हे तुम्हाला क्लिअर होईल. बघा आता बहिष्कृत हितकारणी सभा जी आहे ती 20 जुलै 1924 ची आहे, मुंबईमध्ये स्थापन झाली होती. त्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि सेक्रेटरी जे आहेत सीताराम शिवतरकर होते. कोषाध्यक्ष तुळशीदास जाधव आणि ब्रीद वाक्य होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. उद्दिष्ट जर बघितलं बहिष्कृत हितकारणी सभेचं तर समाजात जागृती निर्माण करणं, मानवी हक्कांचं संरक्षण करणं, शिक्षण देणं आणि आर्थिक स्थिती सुधारणं हे उद्दिष्ट होतं बहिष्कृत हितकारणी सभेचं. त्यानंतर आहे समता सैनिक दल. 25 नोव्हेंबर 1926 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलं होतं समता सैनिक दल 25 नोव्हेंबर 1926 ला. शिक्षण बघा शारीरिक, बौद्धिक आणि लष्करी शिक्षण त्या ठिकाणी समता सैनिक दल मध्ये देण्यात येत होतं. 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. तेव्हा अनंत चित्रे, केशव देशपांडे, सुरेंद्रनाथ टिपणीस, शांताराम पोतनीस हे ब्राह्मण, तर भास्करराव जाधव आणि दिनकरराव जवळकर हे ब्राह्मणेतरही सहभागी झाले होते. समाज समता संघाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 सप्टेंबर 1927 ला केली. या संघाचं मुखपत्र समता हे होतं. तर त्यांच्या कार्यक्रमामध्ये जातीभेद मोडण्यासाठी दलित आणि दलित तरुणमध्ये म्हणजे दलित आणि दलित नसलेले यांच्यामध्ये सहभोजनाचा समावेश केलेला होता. 25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेबांनी मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं. या परिषदेमध्ये स्वागताध्यक्ष दीपू गायकवाड, अनंत चित्रे, त्यासोबत सुरभा टिपणीस हे होते. तर दहन करण्याच्या कार्यक्रमामध्ये मडके बुवा आणि बापूसाहेब हे सुद्धा सहभागी होते. 15 फेब्रुवारी 1928 ला अंबादेवी मंदिर सत्याग्रह अमरावतीचा जो होता त्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नेतृत्वामध्ये चालू होता. त्यात नंतर डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे. सोबतच काळाराम मंदिर सत्याग्रह जर आपण बघितला तर 1930 ते 36 नाशिकमध्ये नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अमृतराव रणखांबे, केशव देवरे, सोबतच शंकरराव बर्वे, भाऊराव गायकवाड हे होते. तिन्ही गोलमेज परिषदांना हजर होते. या परिषदेच्या निवेदनामध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाला प्रोटेस्ट हिंदू असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, आपण तिन्ही गोलमेज परिषदा बघितल्या होत्या. तिन्ही गोलमेज परिषदेचा कार्यकाळ आपण बघितलेला आहे. त्यामध्ये मुस्लिमांच्या वतीने कोण, काँग्रेस कधी त्या ठिकाणी सहभागी झाला, सोबतच आपण जे आहे अस्पृश्यांकडनं कोणते होते, कोण कोण उपस्थित होते, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघितलेल्या आहे. त्यानंतर पुणे करारावर 25 सप्टेंबर 1932 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाक्षरी केली. कधी स्वाक्षरी केली? 25 सप्टेंबर 1932 ला. येवल्याची सभा 1935 त्यामध्ये घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा त्यांनी 1935च्या येवल्याच्या सभेमध्ये केली होती. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना त्यांनी 15 ऑगस्ट 1936 ला केली. या पक्षाचे मुखपत्र हे जनता होते. 17 फेब्रुवारी 1937 ला बघा 14 उमेदवार निवडून आले आणि चिन्ह माणूस हे होतं. अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना जुलै 1942 ला नागपूरला त्यांनी केलेली आहे. मजूर मंत्री 1942 ते 46 या कालावधीमध्ये होते. 8 जुलै 1945 रोजी मुंबईला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली. तर जून 1946 ला मुंबईलाच सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी पत्नीसह बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाला. तर बघा 14 ऑक्टोबर 1956 ला त्यांनी काय केलेलं आहे? बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. कधी केला? 14 ऑक्टोबर 1956. हे लक्षात ठेवा, कारण साल माहिती का, आता तुम्हाला ही माहिती जी आहे ती खूप थोडीशी किचकट वाटेल की काय काय लक्षात ठेवायचं, एवढ्या सगळ्या डेट दिलेल्या आहेत. पण मित्रांनो, या ठिकाणी फक्त काय केलंय, फॅक्च्युअल माहिती ऍड करून दिलेली आहे. जेवढे लक्षात ठेवायचं, ज्याच्या अंतर्गत परीक्षेला प्रश्न येऊ शकतो तेवढीच महत्वाची माहिती इथे दिलेली आहे. त्यामुळे थोडंसं तुम्हाला वाटेल की हे रट्टाच मारावं लागेल, हे पाठच करावं लागेल. पण जेव्हा तुम्ही गाठाच्या पुस्तकातून
गाठा सरांच्या पुस्तकातून जेव्हा तुम्ही समाजसुधारक वाचायला घ्याल त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचा कार्यकाळ डिटेलमध्ये, मग त्यांनी एकदम इंटरेस्ट तुम्हाला इतिहासामध्ये येईल की कधी काय केलेलं आहे, मग कधी कोणती संघटना स्थापन केली, मग त्याचा उद्देश काय, त्याच्यामध्ये कुणी सहकार्य केलं, हे अगदी तुम्हाला स्टोरी सारखं वाचून लक्षात ठेवायचं आहे. जास्त लोड घेऊन इतिहासाचा अभ्यास करू नका. प्रश्न जर आले तर ते तुमचे टॅकल होतील या उद्देशाने तुम्ही प्रत्येक टॉपिक एकदम डिटेलमध्ये बघा, त्याची PYQ बघा. आपले चुकतंय तर का चुकतंय, गाठा वाचताना पहिल्या रिडिंगला तुम्ही अंडरलाईन करू नका, तिसऱ्या रिडिंगला मी म्हणेल अंडरलाईन करा, दुसऱ्या रिडिंगला सुद्धा करू नका. तर अशा पद्धतीने बघा आपला आजचा टॉपिक म्हणजेच इतिहास हा विषयच आपला आज इथे संपत आहे. लास्ट लेक्चर आपलं होतं इतिहासाचं. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, कमेंट आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. सोबतच कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटची ID आहे, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. प्रत्येक जण डाऊट विचारू शकतो, प्रत्येकाला मी त्या ठिकाणी रिप्लाय करत असते. सोबतच आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये आपला व्हॉट्सअप चॅनल आहे MP सिगल, ते सुद्धा जॉईन करा, जेणेकरून इकडे लेक्चर पडल्यानंतर तिकडे विदिन सेकंदामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा त्याची नोटिफिकेशन येईल. फक्त व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून तेवढं नोटिफिकेशन तुम्ही व्हॉट्सअपच्या ऑन करायच्या आहेत. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.